आता तुमच्याशी बोलताना मला एक मूव्ही आठवला, "अगं बाई अरेच्या." अगं बाई! संजय नार्वेकरांची त्यांचा खूप पंगा झालेला. कारण त्यांना सगळ्या बायकांच्या मनातलं ऐकायला येऊ लागलं. असं जर प्रत्येकाला शक्य झालं, प्रत्येकाला हे समजायला लागलं किंवा त्यांना दुसऱ्यांच्या मनातलं ऐकू यायला लागलं, तर तुम्हाला काय वाटतंय, की जग जास्त प्रामाणिक होईल की धोकादायक होईल? एकांकडे तर मला आठवतंय, की त्यांच्या घरामध्ये त्यांना खरं एकच मुलगा बरं का. तर मी त्यांना म्हटलं, की "नाही," म्हटलं, "तुम्हाला एक मुलगा आणि एक छोटी मुलगी दिसते." ते म्हणले, "नाही मॅडम, मला एकच मुलगा आहे फक्त एकुलता." जेव्हा आपला सकाळी एक कॉल झाला जस्ट, की आपण इतके वाजता आपली हो. मीटिंग ठेवूया. सो काही वेळेला ना नकळतपणाने सुद्धा कनेक्ट केलं होतं म्हणजे माझ्याकडे. तर मी तुला सांगते, की तुझ्या घराची जी ऊर्जा आहे ना, अतिशय हो, सकारात्मक. थँक यू. ज्या ठिकाणी मला 2 एंटिटीज दिसल्या होत्या एका लेडीजच्या, ज्याच्यामध्ये एक लहान मुलगी होती आणि तिची आई अशी दिसली होती आणि अनेक वर्ष तिथे त्या दोन्ही एंटिटीज होत्या. त्या घरातले जे सीनियर होते, आजोबा होते, तर ते थोडेसे आध्यात्मिक असे होते आणि त्यांची बैठक होती अध्यात्मात. तर त्यांना त्या प्रॉपर दिसायच्या आणि त्यांनी माझ्याकडे फक्त एकदा ते थोडंसं आहे ना नक्की, असं एकदा कन्फर्म केल्यासारखं जाणून घेतलं होतं. तिथे त्या एनर्जीज त्यांना त्रास नाही द्यायच्या, पण तरी सुद्धा आपण अशा वातावरणात नाही ना राहू शकत. तर त्यांना नक्कीच आहे. मात्र घर सोडावंच लागलं. पण त्या सगळ्या गोष्टींमुळे त्या सोलचा तिथे प्रेझेन्स होता. बरं. आणि ती एनर्जीच मला रिस्ट्रिक्ट करत होती किंवा मला तिथे एंट्री देत नव्हती थोडक्यात म्हणजे असं म्हणायला हरकत. तर तो एक माझ्यासाठी थोडासा भयंकर होता प्रकार. एंटिटीज पण दिसतात बरेचदा असं. काही वेळेला निगेटिव्ह फिलिंग येतं तिथे एखाद्या वास्तूमध्ये, की जे तुम्हाला म्हणजे प्रॉपर तिथे एनालिसिस करताना किंवा टेलिपॅथीने कनेक्ट झाल्यावरच इतकी ऊर्जा जड वाटते. तर फिजिकली पण तुम्हाला डोक्याला जड वाटणं किंवा काहीतरी अशा वेगळ्याच संवेदना जाणवतात एखाद्या एनर्जीच्या. ते मात्र जाणवतात. अर्थात आणि ते तुमच्या नाईस. सगळ्या म्हणजे तुमच्या एका व्यक्तिमत्वाच्या सगळ्या बाजूनी तुमच्यात ती डेव्हलपमेंट तुम्हाला दिसायला लागते. म्हणजे ती फिजिकल लेव्हलला पण होते, तुमच्या मेंटल लेव्हलला सुद्धा होते, इकॉनॉमिकल लेव्हल म्हणजे आर्थिक बाजू सुद्धा तुमची थोडीशी कमकुवत असेल, तर त्याच्यामध्ये सुद्धा हँडरायटिंग बदलते. ताई, मी आता काहीतरी पेपरवर लिहिते आणि मी तुम्हाला बरं. रिक्वेस्ट करते, की माझ्या मनात काय चाललंय ते तुम्ही सांगा. पूर्ण तुम्हाला दिसतंय का, की मी हो, WhatsApp करू? येस. छान. दिसतंय? सद्गुरू ओके. शंकर महाराज. येस. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द अवेकनिंग ट्रेलमध्ये. आज आपल्यासाठी एक असा एपिसोड घेऊन आली आहे, जो खूप आगळा-वेगळा आहे. आपण नेहमी बोलतो मन खूप शक्तिशाली आहे. पण किती शक्तिशाली? इतकं, की एखादी व्यक्ती तुमच्या मांजराशी बोलू शकते आणि ते सुद्धा शब्दांशिवाय. इतकं, की तुमच्या हस्ताक्षरातून तुमच्या आत दडलेल्या गोष्टी बाहेर पण येऊ शकतात. आणि इतकं, की तुमचं घर, ज्या भिंतींमध्ये तुम्ही राहता, ज्या जमिनीवर तुम्ही चालता, त्यालाही एक आवाज आहे, असं ह्या ताईंना आपल्याला कळतं. आजच्या माझ्या गेस्ट आहेत सायली वैद्य, टेलिपॅथिक कम्युनिकेटर, हस्ताक्षर विश्लेषक, मॅरेज काउन्सिलर आणि फ्लॉवर रेमेडी एक्सपर्ट. पण त्यांना या लेबल्समध्ये बसवणं म्हणजे त्यांच्या कामाला न्याय देणं नाही. कारण सायलीताई फक्त माणसाशीच नाही, सजीव आणि निर्जीव, प्राणी आणि वस्तू, माणूस आणि घर सगळ्यांशी संवाद साधू शकतात. त्या त्यांच्या एका वेगळ्याच विश्वात वावरतात, जिथे प्रत्येक गोष्टीला एक ऊर्जा आहे, एक भाषा आहे आणि एक कहाणी आहे. चला तर मग स्वागत करूया सायलीताई यांचं. सायलीताई, तुमचं द अवेकनिंग ट्रेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. बढिया. ताई, तुम्ही आताच मी तुमचं जसं इंट्रो दिलं, की तुम्ही टेलिपॅथिक कम्युनिकेशन करता, हस्ताक्षर विश्लेषण पण करता, फ्लॉवर रेमेडीबद्दल तुम्ही लोकांना मार्गदर्शन करता आणि महत्त्वाचं म्हणजे मॅरेज काउन्सिलिंग पण करता. हो. इतक्या वेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करताना, बाहेरून पाहताना ते एकमेकांशी आम्हाला तरी असं वाटतं, की ते कनेक्टेड नाही आहे. हं. पण तुमच्यासाठी ते मला असं वाटतं ते एकाच धाग्याने जोडलेलं आहे. येस. तर तुमच्या आयुष्यात ही दिशा नेमकी केव्हा आली आणि तुम्ही हा निर्णय केव्हा घेतलात? ओके. थोडीशी त्यासाठी माझी बॅकग्राऊंड सांगते, की मी एका टिपिकल एक हाउसवाईफ आणि महाबळेश्वर सारख्या ठिकाणी आमचा हॉटेल व्यवसाय. तिथे फक्त मी घरचा व्यवसाय म्हणून मदत करत होते. बी-ए पर्यंतचं माझं खरं तर शिक्षण झालं होतं. त्यानंतर 2 मुली नेहमीच रुटीन आपलं असतं त्याप्रमाणेच आयुष्य माझंही सगळ्या सर्वसामान्यांप्रमाणेच अजूनही सर्वसामान्यांसारखंच आहे. पण तरी विशेष काही करण्याची किंवा शिकण्याची तेव्हा अशी काही गरजही वाटली नाही किंवा इच्छाही झाली नव्हती. कारण संसारात मुलींना वाढवण्यामध्ये पूर्ण लक्ष दिलं होतं मी. पण जेव्हा मुली 10वी साधारण झाल्यानंतर अ, मग एक थोडंसं असं जाणवायला लागलं, की आता आपल्याला स्वतःसाठी काहीतरी करण्याची गरज आहे.
एकदा मुली त्यांच्या त्यांच्या आयुष्यात पुढे मोठ्या झाल्या, कामानिमित्त बाहेर गेल्या, परदेशात गेल्या. तर आपण थोडेसे एकटे पडण्याचे पण चान्सेस आहेत असं जेव्हा वाटायला लागलं आणि मी खूप सोशल आहे. मला लोकांमध्ये राहायला आवडतं. मला एकटं राहायला फारसं आवडत नाही. काहीतरी कोणीतरी लागतं आपल्या आजूबाजूला तरी. मग मी असा विचार केला, की आपल्याला काय साधारण आपली आवड कशात आहे? तर मी बी-ए सायकॉलॉजी घेतलं होतं. सायकॉलॉजीची पहिल्यापासून मला आवड होती. मग मी विचार केला, की थोडं आपण यातच पुढे काहीतरी शिकलं पाहिजे आता. अनेक वर्ष पुन्हा शिक्षणाशी काही संबंध नाहीये. म्हणून मी पुढे शिकायचं ठरवलं. मग मी एम-ए, एम-फिल केलं आणि विषय काउन्सिलिंग आणि त्याच्यामध्येच काम करायचं असं ठरवलं होतं. सो मी त्याच्यामध्ये अभ्यास सुरू केला. एक शिकत गेले. आधी खूप वर्ष अभ्यासाशी काही संबंध नाही म्हणून एक 6 महिन्याचा छोटा शॉर्ट कोर्स एखादी करून बघितला. पण त्यात हं, हं. छान गती आली आणि इंटरेस्ट अजून डेव्हलप झाल्यावरती मग मी डिप्लोमाही केला. असं एक शिक्षण पुढे तो प्रवास माझा सुरू झाला. मग असं वाटलं, की एम-फिल झाल्यानंतर सुद्धा असं वाटायला लागलं, की नाही आपण सगळ्यामध्ये आपण थोडं तज्ञ असणं आवश्यक असतं म्हणजे असं माझं स्वतःचं मत आहे. वर शिकण्याला काही अर्थ नसतो खरंच. सो मी नंतर म्हणलं नाही आता आपल्याला आपलं शिक्षण डॉक्टरेट पर्यंत कंप्लीट करायचं आहे. त्यामुळे मग मी पी-एच-डीचा विचार जेव्हा केला, तर मग विषय काय घ्यायचा? तर पुन्हा मला काउन्सिलिंगशी संबंधितच कुठलातरी विषय हवा होता. सो मी एल-जी-बी-टी-क्यू कम्युनिटीसाठी तुम्हाला काउन्सिलिंग कसं मदत करतं किंवा तुम्हाला त्या एका तुमच्या विशिष्ट मनस्थितीतून बाहेर येण्यासाठी, तुमच्या फॅमिली सपोर्टसाठी, सगळ्यासाठीच. फॅमिलीची एक मेंटॅलिटी थोडीशी बदलण्यासाठी तुम्हाला कशी मदत होते काउन्सिलिंगची असाच माझा विषय होता. त्याच्यामध्ये मग मी पी-एच-डी आहे. ते शिक्षण पूर्ण घेतलं आणि मग काउन्सिलिंगचं काम पूर्ण फुल फ्लेज सुरू केलं. अ, पण हे करताना ना मला कायम असं वाटायचं, की लोकं येतात आपल्याकडे पण सेशनच्या वेळेला मला हा प्रॉब्लेम खूप यायचा, की लोकं तितकं मोकळेपणाने नाही बोलत. म्हणजे त्यांना तोपर्यंत अजूनही तो एक कम्फर्ट येत नाही म्हणा किंवा प्रत्येक माणसाच्या एक मनातला आतला वेगळा कप्पा असतो. जो सहसा माणूस पूर्ण उलगडून कोणासमोर मांडत नाही किंवा सांगत नाही करत. हो, हो. कारण सगळ्यात पहिली मोठी भीती असते माणसाला ती म्हणजे की आपल्याला कोणीतरी समोरची व्यक्ती आपल्याला जज करेल त्यावरून. त्यामुळे माणूस हं. ते सगळं लपवत असतो. मग मला काउन्सिलिंग काही सेशन्समध्ये ना खूप वेळा हा प्रॉब्लेम यायला लागला, की लोकं मोकळं तेवढं बोलत नाहीत. मग तेव्हा मी थोडासा ग्राफोलॉजीचा अभ्यास सुरू केला. मी अगोदर आवड होती म्हणून थोडा अभ्यास करत होते. पण मग मला हस्ताक्षरावरून मात्र बऱ्यापैकी पर्सनॅलिटी काय आहे, हे थोडं समजायला लागलं. जेव्हा मी त्याचा खूप अभ्यास केला तेव्हा. आणि आय सी. माझी एक सवय आहे जी चांगली आहे, वाईट आहे मला माहिती नाही. पण मी एकच गोष्ट किंवा एखादा टेक्निक म्हणा किंवा एखादं शास्त्र म्हणा, ते मी वेगळ्या-वेगळ्या 3-4 लोकांकडनं शिकते. कारण माझं असं म्हणणं आहे, की प्रत्येक गुरु आपल्याला काहीतरी एक वेगळा गुरुमंत्र देत असतो. एक काहीतरी छोटीशी हे देत असतो. त्यामुळे मी हं. वेगळ्या-वेगळ्या लोकांकडे शिकली आहे ग्राफोलॉजी सुद्धा. तर ते शिकल्यानंतर मात्र मला खूप छान उपयोग झाला. विशेष करून मला अ, प बायका तेवढ्या खरं तर मोकळेपणाने बोलतात, पण पुरुष तेवढे बोलत नाहीत, असा माझा हो. आत्तापर्यंतचा अनुभव होता. पण मला हँडरायटिंगमुळे किंवा सिग्नेचरमुळे त्याचाही खूप छान उपयोग झाला काउन्सिलिंगसाठी आणि मुलं विशेष करून. लहान मुलं सुद्धा पटकन बोलत नाहीत मनात काय चाललंय हे. तर त्याच्यासाठी मला छान उपयोग झाला. अ, मग त्यात पण प्रॅक्टिस सुरू केली. मग फक्त हँडरायटिंग एनालिसिस करणं ह्याच्यासाठी पण माझ्याकडे क्लायंट्स यायला लागले हळू त्यानंतर पुष्पौषधी सुद्धा आपल्याला मनावरच मुख्यतः काम करतात. हो. पुष्पौषधीचा पण मी अभ्यास केला. ते सुद्धा मी अनेक लोकांकडे शिकलेली आहे आणि डॉक्टर बाक यांची जी लंडनमध्ये इन्स्टिट्यूट आहे, तिथे त्यांची फर्स्ट लेव्हल मी दिलेली आहे. त्यामुळे मी त्यांचं सर्टिफिकेट माझ्याकडे आहे. तर त्यामध्ये सुद्धा मी जवळ-जवळ 6-7 वर्ष आता मी काम करतीये. हं. आणि त्यांनी पण खूप लोकांना छान फरक पडतो. सो ते एक आणखीन वेगळी गोष्ट सुरू केली. आणि टेलिपॅथीचं जर म्हणाल तर आम्ही सगळेच वैद्य कुटुंबीय अतिशय प्राणीप्रेमी आहोत. म्हणजे माझ्या हो. लग्नापासून कायम आमच्या घरामध्ये कोणीतरी डॉग आहेच आहे. आणि मला स्वतःला पण खूप आधीपासूनही आवड होती. आणि त्यामुळे मग मला ना खूप अशी उत्सुकता असायची. जेव्हा मला पण स्वतःला हे नवीन-नवीन समजलं होतं, की ॲनिमल कम्युनिकेटर टेलिपॅथीच्या माध्यमातून ते संवाद साधतात तुमच्या पेटशी. तर मी माझ्याकडच्या बऱ्याच डॉग्सचं करून घेतलं होतं आणि मला फार गंमत वाटायची, की अरे ह्यांना कसं काय कळतंय, की माझ्या डॉगला काय आवडतं? त्याची हं, हं. घरातली फेव्हरेट व्यक्ती कोण आहे वगैरे. असं सगळं ऐकून मला इतकी मजा यायची ना आणि मी सगळ्या बऱ्यापैकी डॉग्सचं आमच्या असं करून घेतलं.
मग नंतर असं वाटलं, की हे आपणच शिकायला हरकत नाही. कारण मला थोडीशी एक या अशा ज्या अशा थोड्या गूढ गोष्टी असतात ना, की ज्याचं असं एक अजूनही सायंटिफिकली ज्या प्रूफ्स नाहीयेत आपण म्हणतो. हो. तर त्या गोष्टींचं खूप आकर्षण आहे मला पहिल्यापासून, की हे असं का? असं का होतं? आणि विश्वास आहे. मुळात आकर्षण तर आहेच आहे, पण माझा विश्वास खूप आहे. कारण मी त्याचे अनेक अनुभव घेतलेले आहेत. म्हणून मग मला असं वाटलं, की नाही आता आपण हे शिकायला हवं. म्हणून मी आधी फक्त एक 5-6 वर्षांपूर्वी मी फक्त ॲनिमल कम्युनिकेशन शिकले होते एकांकडून. वाह! पण मी ते कधी अशी पुन्हा प्रॅक्टिस नाही केली. मग जनरल फक्त प्राण्यांशी येता-जाता जर काही असं वाटलं, वेळ असेल, असं करत-करतच मी बोलायचे, संवाद साधायचे. पण मला पुण्यामध्ये एकांचं असं समजलं, की त्या विशेष करून वास्तूशी बोलणं. टेलिपॅथीच्या माध्यमातून तुम्ही वास्तूच्या ऊर्जेशी बोलू शकता. ते विशेष थोडं वेगळं वाटलं मला. मग मी त्यांच्याकडे हा कोर्स पुन्हा केला एक 2.5 वर्षांपूर्वी आणि तो इतका छान होता, इंटरेस्टिंग होता म्हणजे, की मला मुळात हे टेक्निक माहितीच होतं. पण त्यातलं हे वेगळेपण होतं थोडंसं, की वास्तूशी बोलणं तुमच्या. हं, हं. ते मला इंटरेस्टिंग वाटलं. मी ते शिकले आणि मग पुन्हा एकदा मी त्याची पण पुन्हा जराशी प्रॅक्टिस सुरू केली. कारण ते खूप छान वाटायचं मला. मग गंमत-गंमत म्हणून आधी ओळखीतल्या लोकांचं, मग कुठेतरी मैत्रिणीच्या बहिणीच्या घराचं करून दे किंवा कोणाची तरी कमर्शियल प्लेस असेल तर त्याचं करून दे. असा तो संवाद खरं तर वाढत गेला आणि खूप इंटरेस्ट माझा डेव्हलप झाला त्या सगळ्यानंतर. आणि मग आता असं झालेलं आहे, की फक्त टेलिपॅथी कम्युनिकेटर अशी एक माझी वेगळी ओळख झालेली आहे सगळीकडे, की या घराशी बोलतात आणि आपल्या घरातल्या काही हं, हं. समस्या असतात त्या त्यांना समजतात. असं एक कुठेतरी लोकांना आता थोडंसं अशी माझी एक वेगळी ओळख आणखीन झालेली आहे. सो ही अशी इथपर्यंतची खरी जर्नी आहे, की ज्यात मला आवड असल्यामुळे खरं तर मी ही टेलिपॅथी शिकलेली आहे. नाही, खूप इन्स्पायरिंग जर्नी आहे ताई. म्हणजे मी एक पॉज घेऊन पुढचे भरपूर प्रश्न माझ्या मनात चालले आहेत हो. की इतक्या इंटरेस्टिंग टॉपिक्स किंवा इंटरेस्टिंग गोष्टी तुम्ही शेअर केल्यात. पण तत्पूर्वी मला असं वाटतं, की प्रेक्षकांमध्ये महिला प्रेक्षकांना मला हे आवर्जून सांगावसं वाटेल. बऱ्याचदा असं होतं, की आपल्या मनात आवड असते, पण हं. आपण ॲक्शन घेत नाही. हो. आणि ताई ह्या खूप मोठे इन्स्पिरेशन आहेत. आपण त्यांच्याकडून शिकू शकतो, की एज इस नॉट अ लिमिटेशन. तुम्ही येस. कुठल्याही वयोगटात असाल, तरीही तुम्हाला तुमची जी इच्छा असेल ती तुम्ही पूर्ण करू शकता. तुम्ही शिकू शकता. कारण ताई नेहमीच क्युरियस राहिल्या आहेत असं मला वाटतं आणि ती क्युरिओसिटी तुम्ही जर ती जपून ठेवलीत आणि त्याच्यावर जर काम केलंत, तर अशा अनेक एक्सपर्टीज तुम्ही बिल्ड करू शकता आणि डोंट लिमिट युअरसेल्फ ओन्ली बिकॉज ऑफ एज. तर हे मला नक्की सर्व महिलांना सांगायला आवडेल. पुढे ताई आपण वन बाय वन आपण तुमच्या एक्सपर्टीजकडे वळूया. येस. त्याच्या आधी मला असं विचारायला आवडेल, की टेलिपॅथिक कम्युनिकेशन आणि एक इंट्युशन मला असं वाटतं, की माझं इंट्युशन फार स्ट्राँग आहे. म्हणजे आय एम नॉट ब्रॅगिंग अबाउट मायसेल्फ. तर टेलिपॅथी आणि इंट्युशन ह्यात काही फरक आहे का? की ते सेमच आहे? जर सोप्या भाषेत तुम्ही एक्सप्लेन केलंत तर फार छान होईल. येस. टेलिपॅथी आणि इंट्युशन हे एक असं नाही म्हणता येणार. बरं. टेलिपॅथीमध्ये आपल्याला जे मेसेजेस येतात हां, ते बरेचदा आपल्या इंट्युशन्स मधून येतात आपल्याला. ओके. येस. त्यामुळे ते एक असं नाही म्हणता येणार. पण ते एकमेकांवर अवलंबून आहे किंवा त्या माध्यमातून आपल्याला मेसेजेस येतात. बरं. आता मी थोडंसं टेलिपॅथीबद्दल असं सांगू इच्छिते, की जसा लोकांना हा खूप मोठा प्रश्न असतो, की तुम्हाला मेसेज येतो म्हणजे नक्की काय होतं? म्हणजे काय असा खूप एक प्रश्न की प्राण्यांशी बोलता म्हणजे तुम्ही म्याव-म्याव एका विशिष्ट टोनमध्ये करतात. मग तुम्ही ओळखता का, की त्याचा मूड कसा आहे आता वगैरे. तर असं नाही अजिबात. त्याचा तसा काही संबंध नाहीये. फक्त त्याची आपण म्हणतो हे टेक्निक शिकल्यानंतर आपल्याला सगळे मेसेजेस हे आपल्या पंचेंद्रियांमधनं येतात. म्हणजे ओके. आपले जे 5 सेन्सेस आहेत त्या सगळ्यामधनं आपल्याला हे मेसेजेस येत असतात. आणि 6वा म्हणजे सिक्स्थ सेन्स, इंट्युशन पॉवर जी आपली आपण म्हणतो, त्यातून आपल्याला जे मेसेजेस येतात. तर या 6ही गोष्टींमधनं आपल्याला हे सगळे मेसेजेस वेगळे-वेगळे टेलिपॅथीचे येत असतात. सो आपल्याला मेसेज येण्याचं ते एक माध्यम आहे 6वं इंट्युशन बरं. पॉवर ही. आणि हं. इंट्युशन हे सुद्धा मी पुन्हा सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते, की प्रत्येकामध्ये ते मूळतःच आहे. म्हणजे ती बरं. क्षमता असं आपण म्हणूयात. फक्त कसं आहे, की काही-काही जणांची ती थोडीशी मोडमध्ये असते असं आपण म्हणू शकतो. किंवा ती ॲक्टिव्ह कशी करायची हे आपण टेलिपॅथी शिकल्यानंतर आपल्याला विशेष करून जाणवतं. जसं तू आत्ता म्हणालीस, की तुला खूप जाणवतं.
तुला हं. पटकन कळत असेल, की येस इंट्युशन म्हणजे काय? तर कधी-कधी आपल्याला आपलं मन सांगतं, की इथे नको जाऊस, हे करू हो, नकोस किंवा हो. हे कर, हे आत्ता कर. करण्याची हां. वेळ आहे. हां, दोन्ही. हं, हं, आपल्याला हं. सगळे मेसेजेस त्यातून येत असतात. पण आपण तेव्हा ना असं त्याच्याकडे असं अगदी सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतो, की छे, छे असं काही नाही. हे माझे सगळे मनाचे खेळ आहेत. हे मला काहीही वाटतंय. किंवा हे जर तू घरात कोणाला सांगितलंस, तर घरातले पण आपली सुरुवातीला थोडीशी अशी मजा घेतात. "काही वाटतं गं तुला?" असं काही नसतं. हं. असं एक म्हटलं जातं, पण नाही. तेच इंट्युइशन्स तुम्हाला येणं जे आहे आणि ते तुम्हाला अ, घेता आले पाहिजेत ते मेसेजेस और ते डिकोड पण करता आले पाहिजेत तुम्हाला. सो बरोबर. ही ती पॉवर आहे आणि ही पॉवर किंवा ही क्षमता असं आपण म्हणूयात. पॉवर म्हटलं की लोकांना असं वाटतं की ती काहीतरी दैवी शक्ती आहे आणि मग ती काहीच हं. लोकांमध्ये असतं, असं नाहीये. तर ही जी क्षमता आहे, तर ती आपण थोडीशी अजून आपल्यामधली डेव्हलप करू शकतो, की ही प्रत्येकामध्ये आहे कारण. त्यामुळे ती थोडीशी तुम्ही कोणी साधना करतं त्यासाठीची किंवा आता मी सुद्धा हे जेव्हा शिकवते, त्यावेळेला मी अनेक गोष्टी सांगते. की तुमची इंट्युशन पॉवर किंवा ती क्षमता तुम्ही अजून थोडीशी वाढण्यासाठी काय गोष्टी करायच्यात. तर हे सगळ्यांमध्ये आहे त्यामुळे हे सगळे करू शकतात. वॉव! हो, ग्रेट. पण आता एकंदरीत आपण बघतोय, की ही इंट्युशन पॉवर आपल्यामध्ये आहे. प्राण्यांमध्ये पण नक्कीच आहे. त्यांना एनर्जी सेन्स करता येते. हो, हो. काही लहान मुलांमध्ये मी बघते म्हणजे हे मला फार असं कौतुकास्पद वाटतं. काही लहान मुलं ना एखाद्या व्यक्तीकडे पटकन जातात, पण काही लोकांकडे ते जात नाहीत. मग हा काय प्रकार आहे ताई? कारण त्यांना त्यांचा सिक्स्थ सेन्स किंवा हं, इंट्युशन पॉवर जी त्यांची आहे ती त्यांना सांग एकतर मुलांना हे लवकर का कळतं माहिती का? कारण की ते ना खूप इनोसंट असतात. हं. बरोबर. त्यामुळे त्यांच्यामध्ये नकळतपणाने ती इतकी ॲक्टिव्ह झालेली असते, ती पॉवर किंवा ही क्षमता. त्यामुळे त्यांना हे खूप लवकर समजतं, जे आपल्याला कळणार नाही. किंवा आपण स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा पुन्हा म्हणतो बघ, की कोणीतरी एक वेगळा स्पर्श एखाद्या व्यक्तीचा, हो, आपल्याला हो. आपली इंट्युइशन सांगते, की नाही ह्या माणसापासून थोडं लांब राहा. नाहीये बरोबर. त्याचे इंटेन्शन्स चांगले नाहीयेत किंवा त्याची नजर चांगली नाहीये. काही वेळेला स्पर्शाची सुद्धा गरज नसते. नुसतं त्या व्यक्तीच्या नजरेतून आपल्याला कळतं, की त्याच्या मनात काहीतरी वेगळं आहे आपल्यासाठीचं, काळं-बेरं हं, आहे. हं. काहीही असू शकतं. निगेटिव्ह काहीतरी विचार आहे. सो आपल्याला हे सांगतं आपलं मन. पण आपल्याला म्हणजे आपल्यासारख्या लोकांना हे खूप क्वचित असं जाणवतं. पण लहान मुलांमध्ये ते इतकं ॲक्टिव्ह असतं, की त्यांना हे वारंवार समजतं. त्यामुळे त्यांना स्पर्श न कळताच ती व्यक्ती समोरची कशी आहे हे लगेच कळतं. हो, आणि हो. जसं मी आत्ता सांगितलं, की त्या व्यक्तीच्या मनात काहीतरी निगेटिव्ह थॉट आहे. हा त्यांची इंट्युइशन पॉवर त्यांना आतून सांगते, इंडिकेट करते आणि मग ते त्या व्यक्तीपासून लांब राहतात किंवा मग रडायला लागतात त्यांनी जर जवळ घेतलं तर, हो. जवळ घेतलं तर. करेक्ट, आणि करेक्ट. एखादी व्यक्ती त्याचा ऑरा किंवा हे सगळं त्यांना इतकं आवडतं, की ते अगदी काहीतरी अनेक जन्मांची आपली ओळख असल्यासारखी त्या व्यक्तीकडे रमतात. छान हो. त्याच्या जवळ येतात, खेळतात बराच वेळ. म्हणजे त्या आई-वडिलांनाही आश्चर्य वाटतं, की हा कोणाकडे जात नाही किंवा ही कोणाकडे जात नाही आणि तुमच्याकडे कशी काय छान राहील. कशी काय आली? येस. एक्झॅक्टली. तर कारण त्यांना कळतं, त्यांना त्यांची इंट्युइशन पॉवर जी असते ती सांगते, की नाही ही व्यक्ती सेफ आहे किंवा ही खूप प्रेमळ आहे, ही खूप अशी काय म्हणतात त्यामुळे ती आकर्षित होतात मुलं आणि त्या मग त्या पर्सनॅलिटीकडे ते जास्ती झेप घेतात. वाह! छान. ताई आता तुम्ही हे बोलता-बोलताच मला माझ्या एका मैत्रिणीची आठवण आली. म्हणजे मला आठवतंय तिच्यासोबत मी एका दुकानात गेली होती आणि त्या दुकानात कोणच नव्हतं. आम्ही दोघीच फर्स्ट पर्सन एंटर झालेलो आणि चांगलं दुपारची वेळ होती हं, हं. आणि सडनली आम्ही गेल्यानंतर बरेच लोकं त्या दुकानात आले. तर माझ्या मैत्रिणीचं अशी कमेंट होती, की "यू नो व्हॉट? हे माझ्यासोबत नेहमी होतं. मी ज्या दुकानात जाते आणि तिथे कोण नसतं आणि मी गेल्या-गेल्या अचानक ते दुकान भरून जातं." मग हं. हे पण इज इट समथिंग सेम जे आता आपण लहान मुलांच्या बाबतीत डिस्कस केलं, की का तिची एक हो. एक ऑरा किंवा तो असा इतका ऑरा पॉझिटिव्ह आहे, की येस, ऑरा. हां. आकर्षित करतो ना तो ऑरा. हं, म्हणून मी म्हणाले ना, बरोबर, की लहान मुलं लगेच झेप घेतात. तसंच त्या व्यक्तीचा जो ऑरा खूप प्युअर असेल, वेगळा खूप प्युअर असा सोल असेल ना, तर त्याच्याकडे आपोआप लोकं खेचली जातात. त्या बरोबर. व्यक्तीपेक्षा आपण वरवर व्यक्ती म्हणून बघतो किंवा ती स्त्री म्हणून हो, बघत असतो. हो. तसं नाहीये ना. तिच्यामधली जी ती शक्ती आहे ना, त्या शक्तीला आकर्षित होतात. म्हणजे त्या सोलला आकर्षित होऊन येतात. असं होतं ना आणि अनेकदा होतं. हा पण हं, त्यातलाच एक भाग आहे, की या गोष्टी होतात, खूप होतात. बढिया. पण आता एक गोष्ट मी प्रेक्षकांना सांगेन, की ही ऊर्जा सगळ्यांमध्ये आहे.
असं येस. नाहीये जसं ताईंनी क्लिअर केलं, की ही काही दैवी शक्ती नाहीये. ही सगळ्यांमध्ये हे स्किल्स आहेत. आय थिंक हो. आपल्याला हे फक्त ओळखायचे आहेत आणि त्याला डेव्हलप करायचे आहेत. मग येस. ते करण्यासाठी ताईसारखे मार्गदर्शक पण आहेत आणि अनेक दुसरे पण टीचर्स आहेत. तुम्ही तो मार्ग जर निवडायचा ठरवलात तर प्लीज डू दॅट. दुसरी गोष्ट मला असं वाटतं, की एक असं म्हणजे आता डोक्यात आली ती म्हणजे लहान मुलांना जसं तुम्ही ताई म्हणालात, की त्यांच्यामध्ये ते उपजतच आहे आणि ते ॲक्टिव्ह आहे, एकदम हं, स्ट्राँग आहे. तर मी पेरेंट्सना पण असं सांगू इच्छिते, की ते मग तुम्ही आपल्याला म्हणजे जेव्हा आपण यंग होतो, त्यावेळेस प्रोबॅबली आपल्याकडे अशी साधनं नव्हती समजून हं. घेण्यासाठी, की यू कॅन कीप डेव्हलपिंग दिस स्किल. जर लहान मुलांचे पेरेंट्स तुम्ही आत्ताच ह्याची काळजी घेऊन ती स्किल्स त्यांचे मेंटेन राहतील किंवा अजून वाढतील ह्याच्याकडे लक्ष देऊ शकता. राइट? नक्कीच. वॉव! सो तुम्ही सुरुवातीला तुमची जेव्हा जर्नी सांगत होतात, की पहिले तुम्ही काउन्सेलिंगचा विचार केलात. हो. काउन्सेलिंग नंतर तुम्ही ठरवलत, की मी आता बिकॉज लोकं ओपन होत नाही आहेत किंवा अगदीच येस. मोकळेपणाने बोलत नाहीत, तर तुम्ही हो. ग्राफोलॉजी केलात. बरोबर? येस. येस. आता आय एम हो. गोइंग टू पुट यू ऑन स्पॉट. मी हे कधीच ओके. माझ्या चॅनलवर आत्तापर्यंत केलेलं नाहीये. हो. मी एक पीस ऑफ पेपर आणि पेन घेऊन बसलीच होती, कारण ताईंशी आज संवाद साधायचा आहे आणि ही अपॉर्च्युनिटी मला मिस नाही करायची आहे. म्हणून मी एक ब्लँक पेपर आणि पेन घेऊन बसली. ताई मी आता काहीतरी पेपरवर लिहिते आणि बरं. मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, की माझ्या मनात काय चाललंय ते तुम्ही सांगा आणि ओके. आय होप फक्त पॉझिटिव्ह गोष्टीच बाहेर येतील. ऑलराइट. जस्ट 2 मिनिटं मला द्या. हो, हो, हो. आणि मी काही रँडम लिहू शकते राइट? असं काही हो, स्पेसिफिक हो, लिहायला हो. पाहिजे असं काही नाही, नाही. नाही, नाही, नाही. ओके. लव्हली. एकच मिनिट हां. आणि मी कुठेतरी तुमच्या पॉडकास्टमध्ये ऐकलं होतं, की तुम्ही सिग्नेचरवरून पण एनालिसिस करता. तर मी हो. माझी एक सिग्नेचर सुद्धा लिहितेय. हो, हो. अगदी. ऑलराइट. सो आय एम रेडी. ताई, द चॅलेंज इस फॉर यू नाऊ. आय एम पुटिंग इट ऑन द स्क्रीन. आय डोंट नो तुम्हाला दिसतंय का, की मी हो, WhatsApp करू येस. छान. दिसतंय? सद्गुरू ओके. शंकर महाराज. येस. अगदीच छान, अगदीच छान. ऑलराइट. ओके. अभी खुलेगी पोल. येस. बरं. आता मी तुला सांगते, की सिग्नेचर मी तुझं आधी बघितलंय त्याच्यावरून पटकन सांगते, की बरं. सिग्नेचर तुझं लहान आहे आणि म्हणजे साइज वाईज म्हणूयात आपण, की त्याची लेंथ पण कमी आहे. तर अशी जी लोकं असतात ना, तर तू आणि तुझे सगळे जे लेटर्स आहेत, आता हे तुझं मला वाटतं बहुतेक सासरकडचं नाव आहे का माहेरकडचं आहे? माझं नाव आत्ताचं सूचक हां. गायगोले सासरकडचं आहे. नाही, तू सिग्नेचरमध्ये तू जे मेन्शन हे केलेलं माहेरचं ते आहे. माहेरचं आहे. माहेरचे आहे. हो. काय-काय आहे? एस, आणि पी. एस आणि पी एवढंच त्याच्यामध्ये तू मेन्शन केलंस. ओके. सो माहेरची ओढ अजून थोडी आहेच. पहिली गोष्ट म्हणजे अटॅचमेंट खूप आहे. पण मी विशेष करून असं सांगीन तुला, की माहेरी ना तू थोडीशी नटखट असणार आहेस आणि थोडी नटखटपेक्षा ना विचारांची एक वेगळी आपण म्हणतो तसं आणि ते थोडंसं डायजेस्ट होत नसावं घरातल्यांना. सो त्यामुळे घरामध्ये मतभेद असण्याची शक्यता दाट आहे, की वॉव! आय म्हणजे होप माझ्या घरातले ऐकत नाहीये. आपण कसं बघत नाही. कारण आई-बाबांशी त्यामुळे थोडेसे मतभेद, की त्यांना तुझे विचार खूप वेगळे वाटणं और बोल्ड वाटणं. बोल्ड इन नॉट वेगळ्या वेनी नाही, पण त्यांच्यासाठी ते बोल्ड असं आपण म्हणू शकतो. ओके, किंवा ओके. वेगळे असणं. वेगळे असणंच म्हणजे आपल्या पालकांना ते बोल्डच वाटतात, की "अरे बापरे! हे म्हणजे खूपच झालं" वगैरे असं. सो तसे तुझे विचारांमुळे घरात थोडीशी तुमच्यामध्ये मतभेद खूप असणार आहेत. पण स्टिल तरी तू पण आई आणि बाबा दोघांशी क्लोज खूप आहेस, खूपच आहेस म्हणजे. इमोशनली बॉन्ड चांगला असणार आहे तुमचा. पण मी म्हणलं तसं, की मतं खूप वेगळी असणार आहेत तुमची. त्यामुळे बरेचदा घरामध्ये त्यावरनं एक मत तुमचं अजूनही होत नसेल. म्हणजे त्यांना तुझे विचारच पटत नसतील. येस, यू हे कॅन से एक दॅट. आहे. हो. दुसरी गोष्ट म्हणजे तू खूप पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी आहेस. सतत प्रयत्नशील म्हणजे सकारात्मक विचार असतात. कायम सकारात्मक विचार असतात आणि त्यामुळे तुझं असं म्हणणं असतं, की मी सकारात्मक बोलते, समोरच्यानी पण सकारात्मक बोलण्याची किंवा विचारांची अपेक्षा तुझी असते आणि तिथे बरेचदा असं गल्लत होते हो. जरा. त्यामुळे तुला ते नाही आवडत, की "अरे छान पॉझिटिव्ह बोला ना, पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा ना." असं तुझं म्हणणं असतं. एक हट्ट असतो तो.
हं. खूप बॅलन्सिंग पर्सनॅलिटी आहे तुझी. म्हणजे सगळ्याचा बॅलन्स साधायचा असतो तुला. तर सगळ्याच क्षेत्रात म्हणजे कामाच्या ठिकाणी तुला बॅलन्स हवा असतो, रिलेशनशिप्समध्ये तुला बॅलन्स हवा असतो. त्यासाठी खूप धडपड असते तुझी कायमच, की नाही हे सगळं माझं व्यवस्थित असलं पाहिजे. सगळ्या गोष्टींना मला न्याय देता आला पाहिजे. सो सगळ्याचा तुला बॅलन्स साधायचा असतो. इकॉनॉमिकल तुमची कंडिशन, रिलेशनशिप्स म्हणा, तुझे काम म्हणा, सगळ्याच गोष्टी. सगळ्यामध्ये तुला असं वाटतं, की सगळीकडे मला न्याय देता आला पाहिजे आणि सगळीकडे मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित मला मॅनेज करता आल्या पाहिजेत. त्यानी थोडीशी चिड होत असणार आहे तुझी. पॅनिक मोडला जात असशील कधी-कधी. हो. होते. होत असेल. नक्कीच होते. अ, पण खूप प्रॅक्टिकल पण आहेस, खूप प्रॅक्टिकल आहेस. म्हणजे प्रॅक्टिकल विचारांवरती जास्ती भर देणारी आहेस. कधी-कधीच थोडासा फ्युचरचा विचार मनात येतो. पण तो खूप नाही. तरीसुद्धा आजच्यावरती जास्ती तुझा भर असतो. आज काय आहे माझ्याकडे? आज माझ्या करण्याला महत्त्व आहे. छान फोकस आहे खूप चांगला आहे तुझा. म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती तू आधी कॉन्सन्ट्रेट करणं, एक गोल सेट करणं, असंच तू कायम काम केलेलं असशील. म्हणजे उगीच आपल्याला टाकणार-टाकल्यावर का काहीतरी कामं करायची तर असं तुला नाही आवडत. हो. प्लॅनिंग करून व्यवस्थित फोकस्ड राहणं, प्लॅनिंग करून गोष्टी व्यवस्थित करणं, मॅनेज करणं, हे सगळं तुला खूप आवडतं. टाईम मॅनेजमेंट इव्हन हे सगळं त्याच्यामध्ये येतं. ते तू उत्तम करत असणार आहेस. टीमवर्क तू खूप छान करत असणार आहेस, नक्कीच. आणि तू सोशल आहेस. पण परत एकदा सोशल असणं म्हणजेच समाजाच्या सगळ्या ज्या काही चुकीच्या पण काही रूढी परंपरा आहेत, त्या ब्लाइंडली तू फॉलो नाही करणार कधीही. हां, मग हां. तिथे तू थोडा असा विचार करशील, की नाही यार मला नाही म्हणजे समाज ओके आहे, पण मग मी इतकं त्याला इम्पोर्टन्स देणार नाहीये, की ते माझ्या स्वातंत्र्यावरती कुठेतरी गदा आणेल किंवा हां. माझ्या विचारांना जे रिस्पेक्ट करणार नाही. असा हं, हं. समाजाला मी नाही मानणार मग. अशा विचारांची आहेस तू थोडीशी. त्यामुळे समाज हा तुझ्यासाठी खूप सेकंडरी राहतो. स्वतःचं कर्तृत्व, स्वतःच्या गोष्टी यावरती तुझा जास्ती विश्वास आहे आणि त्याच्यावर जास्ती भर असतो तुझा कायम. हो, आणि करून मोकळं होणार म्हणजे कोणावरही कधीही एक तर सेल्फ मेड पर्सनॅलिटी आहे तुझी मुळात म्हणजे. कारण वॉव! अंडरलाईन नाहीये तुझ्या सिग्नेचरला मी बघितलंय. आय थिंक नाहीये ना? हो. नाहीये, हो. नाहीये. नाहीच आहे. हो, नाहीये. मला परत बघू देत. नाहीये, नाहीये. सो सेल्फ मेड आहेस. सगळं भाई मेरे सब खुद के बलबूते पर म्हणतात ना तसं. मी असं कोणावरती अवलंबून नाही राहणार विशेष करून त्याच्यासाठी. हां, गरज लागली तर तू असं काही नाही, की मीच सगळं करणार अशी वृत्ती हो. नाहीये. मदत हं. घेणार तू, पण तरी सुद्धा जेवढं माझ्या स्वतःच्या खूप लवकर इंडिपेंडेंटली तू गोष्टी करायला लागली असशील म्हणजे शिक्षण हो, लवकर घेऊन, आपलं कमवायला लागणं. मग आई-वडिलांना थोडा त्यांचा हातभार कमी करणं. इव्हन फायनान्शियली असं नाही, कामाच्या बाबतीत सुद्धा त्यांना सपोर्ट करणं. त्यामुळे तुझ्या गोष्टी तुला करायला आवडतात, की कदाचित तू ड्रायव्हिंग वगैरे सुद्धा स्वतः करत असशील, की कोणावर तुला सहसा छोट्या-छोट्या नाही गोष्टींवरती आवडत. पण अवलंबून राहायला नाही आवडत. सो अशी नक्की. पर्सनॅलिटी आहे बऱ्यापैकी तुझी. येस. आता मी प्रेक्षकांना सांगेन, हं. ताई आणि मी एकमेकांना अजिबात ओळखत नाहीये आणि ह्याच्या आधी आम्ही कधीच म्हणजे असं पर्सनल डिटेल्स कधी शेअर नाही केलेत. मीच एकदम शॉक आहे, की ताईनी ऑलमोस्ट सर्वच म्हणजे 99% सगळ्याच गोष्टी बरोबर आहेत. येस, आय विल अल्सो थँक और मी नेहमी ग्रॅटिट्यूडमध्ये आहे डिव्हिनिटीच्या, की अ, हे सगळं करत असताना सोप्पं करून दिलं डिव्हिनिटीनी मी असं म्हणेन. हो. डेफिनेटली हर्डल्स आले, असं नाही की नाही, पण मार्ग पण त्यातून निघाले. आणि हे काही गोष्टी मला थोड्याशा बॅकफायर पण करतात, की मी कधी-कधी इतकं ते बॅलन्सिंग किंवा इतकं परफेक्शन करायला जाते, की मग त्याची जी चिड तुम्ही जो म्हणालात ना, मला हसू येत होतं, की मग आपोआपच माझी चिड होते, की मग कधी-कधी असं वाटतं, "अरे, इट्स ओके. एवढं त्याला बॅलन्स किंवा एवढं त्याला परफेक्ट करायला नको जाऊस. जस्ट डू इट." हं. त्यामुळे पण माझे बऱ्याच अशा छान-छान अपॉर्च्युनिटीज मिस पण झाल्यात ताई. तीही तेवढीच हं. गोष्ट खरी आहे. सो खरंच खूप म्हणजे आय एम टोटली शॉक्ड आणि सरप्राईज्ड की तुम्ही एवढ्याशा मी आता फक्त श्री सद्गुरू शंकर महाराज इंग्लिश आणि मराठीत लिहिलं आहे. मी हे हो. स्क्रीनवर पण टाकेन आणि हो. माझी सिग्नेचर ह्या येस. दोन्ही तिन्ही गोष्टींवरून ताईंनी अगदी अचूक म्हणजे बँग ऑन सांगितलं आहे. जे काही इव्हन ॲज अ किड किंवा माझ्या घरातल्यांचे रिलेशनशिप्स किंवा ओव्हरऑल जे माझं नेचर आहे आणि सोशल लाईफबद्दल पण तुम्ही जर आहे मी सोशल, आय लाइक टू बी अराउंड पीपल जसं ताई तुम्ही म्हणालात.
मला बोलायला आवडतं. मला आजूबाजूला व्यक्ती आवडतात. हं. पण येस मी कधी-कधी मग थोडंसं गार्ड पण करते स्वतःला जेव्हा मला तिथे विचार माझे पटत नाहीत. हं. सो आय थिंक धिस इस इन्क्रेडिबल. मला आता हे विचारायचं की हे स्कॅरी पण तेवढंच आहे ना ताई, की हो, तुम्ही हो. इतकं अचूक ओळखता. तरी म्हणजे मी तुझी 2 मिनिटात खूप वर-वर बघितलेली आहे. कारण मला मी जेव्हा पूर्ण इतर लोकांचे म्हणजे बघते, तेव्हा खूप डिटेलमध्ये अजून बघते. हे आत्ता आपण स्क्रीनवरती मी जस्ट अगदी वर-वर गोष्टी बघितल्यात. हो, हो. मी अजून तुम्हाला मी झूम वेळही नाही करून दिला. येस, हां. अजून मी झूम करून बाकी थोडं अजून डिटेलमध्ये जाऊन पण गोष्टी बघून थोडा मी डिटेल अजून त्याच्यावरती एनालिसिस करते. पण वर बघता साधारण मी म्हणूनच सांगितलं, की तुझी पर्सनॅलिटी अशी आहे आता. करेक्ट, करेक्ट. पण हे किती गंमत आहे ना, म्हणजे ह्याचा किती उपयोग होऊ शकतो मला असं वाटतं, हो. की नॉट ओन्ली फॉर दॅट पर्सन म्हणजे पर्सनली मला ह्याचा उपयोग तर होतोच आहे. जसं उदाहरणार्थ माझी एक मैत्रीण आहे, तिने मला हे ऑलरेडी रेकमेंड केलं होतं, की "बाई तू इतकं परफेक्शनमध्ये जाऊ नकोस. आलाय ना विचार, करून टाक." करून टाक. ही ॲडवाईस मला मिळाली आहे. कारण मी बऱ्याचदा खरंच आय हॅव लॉस्ट सो मेनी अपॉर्च्युनिटीज बिकॉज ऑफ दॅट. तर हो. माझा मुद्दा असा आहे, की इतकं भारी हे टेक्निक आहे, की इट इस गोइंग टू हेल्प यू सो मच, की तुम्हाला तुमची ओळख होईल. कधी-कधी आपण आपल्याला स्वतःला ओळखत नसतो असं मला वाटतं. बऱ्याचदा असं होतं. त्याचे व्हेरियस रिझन्स आहेत, की तुम्ही एकदम गुरफटलेले असता तुमच्या आयुष्यात, कधी हो. डिफिकल्टीज असतात, कधी खूपच पॉझिटिव्ह असतं, की आपण आपल्याला ओळखायला विसरतो. सो त्यासाठी ह्याची मदत होईल. दुसरं आय थिंक मला असं वाटतं तुम्ही ताई ॲड करू शकता किंवा करेक्ट करू शकता. हो. दुसरं आय थिंक मला वाटतं रिलेशनशिप्समध्ये मदत होईल. जसं आता तुम्ही हो, उदाहरण दिलं, हो. की "अगं तुझे बोल्ड विचार घरातल्यांना पचणार नाहीयेत." तर मग आता तुझे बोल्ड विचार तर तू बदलू नाही शकत. पण तू काय करू शकतेस, ते मांडण्याची पद्धती बदलू येस. शकतेस, की नक्कीच. कसं तू ते त्यांच्यासमोर प्रेझेंट करतेस. सो आय थिंक अशा रिझन्समुळे आय थिंक आपण खूप रिलेशनशिप्स करू शकतो, हो. सेव्हही करू शकतो आणि बरंच काही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी पर्सनली लोकांना मदत होईल. अजून काही ह्याच्यात आहे का, की मी काही बरोबर म्हणाले, काही काही नाही मिस केलंय? बरोबर म्हणालीस. फक्त आता मी त्याच्यात थोडं अजून तुला सांगते, की हा बदल आपण कसा करू शकतो? तर आपण आपल्या हँडरायटिंगमध्ये आणि सिग्नेचरमध्ये थोडासा बदल करून आपली ऑटोमॅटिकली पर्सनॅलिटी तशी व्हायला लागते. हं. ओके, तो ओके. आत्ता तुझ्या पर्सनॅलिटी जे आहे तसं सांगितलं. जसं तू आत्ता म्हणालीस, की मला अनेक लोकांनी सांगितलं माझ्या मैत्रिणींनी, की तू थोडीशी गोष्टी थोड्याशा तुझ्यासाठी म्हणजे सगळं इतकं परफेक्ट असू शकत नाही. कुठेतरी थोडंसं तुला बदलावं लागेल. तो हा तुझा माइंडसेट जो आहे, तर तुला प्रत्येक गोष्ट तशी होण्यासाठी, करण्यासाठी थोडंसं आपल्याला फ्लेक्सिबल राहावं लागतं. तर तुला मी सांगीन त्या पद्धतीने जेव्हा तू तुझ्या हँडरायटिंगमध्ये आणि सिग्नेचरमध्ये थोडे बदल करशील ना, तर तुला तसा स्वतःमध्ये ऑटोमॅटिकली बदल जाणवायला लागतो. ही खूप वॉव! जादू आहे. म्हणजे ही गंमत आहे ती ग्राफॉलॉजीमधली, की आम्ही जेव्हा आयडियल सिग्नेचर किंवा आयडियल हँडरायटिंग कसं हवं हे जेव्हा सांगतो सगळ्यांना ना, तेव्हा तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये हळू करत बदल होत जातो. म्हणजे वॉव! आता तुला मी गंमत सांगते, की माझ्याकडे लेटेस्ट आज सकाळीच मला एक मेसेज आलेला एक जण आहेत. त्यांचं हँडरायटिंग आणि सिग्नेचर दोन्ही एनालिसिस केलं आणि ते 21 दिवसांचा ते 1 महिन्याचा सराव आम्ही करायला सांगतो त्यांना, की नवीन सिग्नेचर दिलेली प्रॅक्टिस करा, हँडरायटिंगची प्रॅक्टिस करा. तर त्यांना मी विचारलं, की तुम्हाला काय झालं आता एक 15-20 दिवस होऊन गेलेत त्यांचे. म्हणले, "तुम्हाला कसं वाटतं? काय झालंय तुम्हाला? काय फरक जाणवतोय?" ते म्हणले, "खरं सांगू, मला इतकं छान वाटतंय आणि मला आतूनच पॉझिटिव्ह वाटतंय." हां. वॉव! सो असे छोटे-छोटे बदल तुम्हाला जाणवायला लागतात आपोआपच. हं, हं, हं. आणि ते तुमच्या नाईस. सगळ्या म्हणजे तुमच्या एका व्यक्तिमत्त्वाच्या सगळ्या बाजूनी तुमच्यात ती डेव्हलपमेंट तुम्हाला दिसायला लागते. म्हणजे ती फिजिकल लेव्हलला पण होते, तुमच्या मेंटल लेव्हलला सुद्धा होते, इकॉनॉमिकल लेव्हल म्हणजे आर्थिक बाजू सुद्धा तुमची थोडीशी कमकुवत असेल, तर त्याच्यामध्ये सुद्धा हँडरायटिंगनी बदल होतो. इंटरेस्टिंग, इंटरेस्टिंग आणि आय थिंक आज प्रत्येकजण काय म्हणतो स्ट्रगल करतं ह्या सगळ्याच ॲस्पेक्ट्समध्ये. मग हो, जसं फायनान्शियल असो, इमोशनल असो, हो, पॉझिटिव्ह कोणाला राहायला नाही आवडणार. जसं ते जे तुम्ही ज्यांच्याबद्दल आता उल्लेख केला, हो. ही इज फीलिंग की ही इज पॉझिटिव्ह आणि आतून पॉझिटिव्ह वाटतंय त्यांना, आतून वरवर नाही. पॉझिटिव्ह वाटतं. येस. आतून पॉझिटिव्ह वाटणं ही खूप मोठी अचीव्हमेंट आहे माझ्या आणि ऑल यू हॅव टू डू इज जस्ट ब्रिंग सम चेंज इन युअर हँडरायटिंग आणि ते फार काही असं डिफिकल्ट नाहीये. आपण नाही, इझिली नाही. करू शकतो. कारण इझिली कधी करू लोकांना शकतो, पण हं. इझिली होत नाही हे पण सांगते हां तुला. एक ओह! छोटासा जर तुला बदल करायला सांगितला ना मी आत्ता, तर तुला ते करताना अनेक अडचणी येतात.
कारण आहे ना ओके. त्याचंच, की तुम्हाला असं वाटतं, की नाही ठीक आहे ना, ओके पी असा सांगितलाय तुम्ही आम्ही फक्त असा करायचा ना, किती तर ईझी आहे. पण ॲक्चुअल तू करताना तुला खूप त्रास होतो. ओह! इस इट? ओके. कारण तुझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तुला पी असा काढायचा आहे. हे फिक्स हो. आहे ना तुझ्या इथे. आणि सवय पण झालेली असते. आपला सवय हात पण तसाच वळतो. झालेली. येस, येस. म्हणजे हां, इट इस नॉट दॅट ईझी. हां, येस. एफर्ट्स इट पण इस घ्यायला नॉट लागणार आहेत खूप तुम्हाला. एफर्ट्स घ्यावे लागतात. खूप एफर्ट्स घ्यावे लागतात. पण एफर्ट्सचा रिझल्ट आय थिंक खूप छान आहे, येस, सक्सेसफुल आहे, नक्कीच. पॉझिटिव्ह आहे. तर नक्कीच आय थिंक प्रत्येकाने तो हो. घ्यावा. येस. सो फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला खूप म्हणजे आय एम रिअली ग्रेटफुल आणि आय एम व्हेरी थँकफुल टू यू, की असं लास्ट मिनिटला मी तुम्हाला ऑन द स्पॉट टाकून तुम्ही हो. ग्राफोलॉजी माझ्या अक्षरांची हो, एनालिसिस केलं. थँक सो मच फॉर दॅट. आता आपण आय थिंक पुढच्या प्रश्नाकडे वळूया. हो, पुढचा प्रश्न असा, की मी परत आय थिंक तुम्हाला तुमच्या टेलिपॅथीकडे घेऊन जाते, राइट? हो, तुम्ही एक आता अनुभव ग्राफोलॉजीचा सांगितलात. असे काही थरारक अनुभव आहेत का टेलिपॅथीतले, की तुम्हाला भीती वाटली ते हो. करत असताना? मला भीती वाटलीपेक्षा सुद्धा माझे 2 अनुभव असे आहेत, की त्या वास्तूशी मात्र मी कनेक्टच होऊ नाही शकले. अच्छा, म्हणजे ओके. मला खूप रेझिस्टन्स येत होता, जाणवत होतं आणि मग त्यावेळेला मला जाणवलं तिथे, की मला नंतर समजलं म्हणजे ज्या लेडी होत्या त्यांच्या घराचं मी केलं होतं, तर त्यांनी मला सांगितलं, की त्यांचे मिस्टर अचानक गेले आणि घरात प्रचंड वाद होते, प्रचंड वाद होते. तर त्यांनी पण असंच कोणाला तरी घर स्कॅनिंगसाठी कोणाला तरी बोललं होतं, वास्तुतज्ञ बोलले होते. तर बऱ्याच जणांना इथे काहीतरी जाणवत होतं वेगळं असंच, जे मला पण झालं. तर त्यांना मी त्यावेळेला असंच त्यांची फीस परत करून टाकली होती. म्हणलं मी कनेक्टच नाही होऊ शकत आहे. तर त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं, की आम्हाला अनेक लोकांनी असं सांगितलं, की माझे मिस्टर अचानक गेले आणि त्यांच्या प्रॉपर्टीवरती खूप लोकं क्लेम करतायत. म्हणजे खूप घरात वाद आहेत, अशा अनेक गोष्टी आहेत. सो त्याच्यासाठी म्हणाले, की मला त्रास खूप झाले आणि मी जेव्हा हे असे वास्तुतज्ञ किंवा इतर लोक बोलत होते, तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं, की इथे अशा टाइपची काहीतरी तुमच्या मिस्टरांचीच अजून तिथे सोल तिथे आहे. तो जाऊ शकत नाहीये आणि कारण त्याचं सगळं म्हणतो ना आपण, की फॅमिलीमध्ये गुंतलेलं आहे अजून, की त्यांना हं, हं. फॅमिलीला एक सपोर्टची गरज होती आता, की जे इतके वाद चाललेत आता प्रॉपर्टीवरून. तिथे सपोर्टची गरज होती. तिथे मदतीची गरज आहे. मी असण्याची आता गरज आहे आणि असं अचानक जाणं. सो या सगळ्या गोष्टींमुळे त्या सोलचा तिथे प्रेझेन्स होता चा बरं. आणि ती एनर्जीच मला रिस्ट्रिक्ट करत होती किंवा मला तिथे एंट्री देत नव्हती थोडक्यात म्हणजे असं म्हणायला हरकत नाही. तर तो एक माझ्यासाठी थोडासा भयंकर होता प्रकार. एंटिटीज पण दिसतात बरेचदा असंही होतं. सो त्याच्यामध्ये मला असं दिसलेलं आहे म्हणजे की काही वेळेला तशा एंटिटीज दिसल्यामुळे सुद्धा अ, आपल्याला टेलिपॅथी त्याचा त्रास डायरेक्टली असा काही होत नाही खरं तर. पण त्या जाणवतात, त्या दिसतात किंवा मग त्यांचं अस्तित्व ते दाखवून देतात. पण हं, कधी-कधी हं. ते बघून असं थोडंसं भीती पण वाटते, एक क्षणापुरती का होईना आपल्याला. आणि असं नको वाटतात त्या गोष्टी. असं वाटतं की म्हणजे काय म्हणतो ना, की ते बघू नये असं आपण जे म्हणतो ना, की ते दृश्य पण बघताना आपल्याला नको वाटतं. असं एंटिटीज बघितल्या की थोडंसं क्षणभर कधी-कधी सुरुवातीला तर खूप व्हायचं मला असं. बरोबर. तर ते एक दिसतं त्यांचा प्रेझेन्स जाणवतो. त्यावेळेला थोडी भीती वाटते. पण आपल्याला मी टेक्निक हे शिकवताना सुद्धा त्याच्यासाठीचं काय-काय करायचंय, तुम्ही काय-काय गोष्टी करायच्या आहेत, त्याच्यावरती काय तुम्ही सुरक्षा कवच कसं घ्यायचं किंवा काय हे हां, सगळं टेक्निक हां. करताना मी सांगते. अट्टाहासाने पुन्हा-पुन्हा कनेक्ट होण्याचा प्रयत्न त्या घराशी किंवा ह्या गोष्टी मात्र करायच्या नाही. हे वाह! त्यांनी मला अच्छा. सांगितलेलं आहे. त्यामुळे असे खूप अनुभव येतात. अनेक येतात घरांमध्ये. एंटिटीज असतात, बाकी काही प्रॉब्लेम्स असतात घरांमध्ये. वास्तुदोष काही वेळेला जाणवतो. काही वेळेला अ, अ, खूप निगेटिव्ह फीलिंग येतं तिथे एखाद्या वास्तूमध्ये, की जे तुम्हाला क म्हणजे प्रॉपर तिथे करताना किंवा टेलिपॅथीने कनेक्ट झाल्यावरच इतकी ऊर्जा जड वाटते. तर फिजिकली पण तुम्हाला डोक्याला जड वाटणं किंवा काहीतरी अशा वेगळ्याच संवेदना जाणवतात एखाद्या एनर्जीच्या. ते मात्र जाणवतात. अर्थात एक आहे, की टेलिपॅथीने हे केल्यामुळे आपल्याला कधीच त्याचा त्रास नाही होत. पण ते जाणवतं. ते तेवढ्या क्षणापुरतं त्या तीव्रतेने त्याचं फील येतो म्हणजे. प्रेझेन्स अ, फील होतो तुम्हाला. येस. एकांना तर ज्या ठिकाणी मला 2 एंटिटीज दिसल्या होत्या एका लेडीजच्या,
ज्याच्यामध्ये एक लहान मुलगी होती आणि तिची आई अशी दिसली होती आणि अनेक वर्ष तिथे त्या दोन्ही एंटिटीज होत्या. आणि ज्या त्या घरातले जे सीनियर होते, आजोबा होते, तर ते थोडेसे आध्यात्मिक असे होते आणि त्यांची बैठक होती अध्यात्माची. तर त्यांना त्या प्रॉपर दिसायच्या आणि त्यांनी माझ्याकडे फक्त एकदा ते थोडंसं आहे ना नक्की, असं एकदा कन्फर्म केल्यासारखं जाणून घेतलं होतं फक्त. पण तिथे त्या एनर्जीज त्यांना त्रास नाही द्यायच्या. पण तरी सुद्धा आपण अशा वातावरणात नाही ना राहू शकत. तर त्यांना नक्कीच. मात्र घर सोडावंच लागलं पण नंतर. असंच करावं लागलं. हो, म्हणजे हो, 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 हो. काही तिथे अ, आणि बाकीचे उपाय करून म्हणा किंवा काही करून तिथे काही सुधारणा होईल, त्या एनर्जीमध्ये काही फरक पडेल, असं अजिबातच नव्हतं. सो त्यांना घर सोडण्याशिवाय ऑप्शनच नव्हता. त्यामुळे त्यांना मात्र घर बदलावं लागलं. म्हणजे मला पण त्यांना हे सांगताना इतकं जीवावर आलं होतं, की घरासारखी गोष्ट ही काय आपल्या आयुष्यात एकदाच होते, दोनदा होते फार तर त्यामुळे बरोबर. त्याच्यासाठी असं सांगणं पण अवघड आहे. पण आपण म्हणतो ना, की काहीच तिथे घडणार नव्हतं. म्हणजे उपाय करून सुद्धा तिथे काहीच एनर्जीमध्ये फरक पडला असं नव्हतं दिसत. म्हणून त्यांना घर सोडावं लागलं होतं. आणि अशी स्थिती होती, की त्यांच्याकडे कंटिन्युअस घरामध्ये ते म्हणाले, "आम्ही काहीतरी देवाचं मंत्र म्हणा, अ, हनुमान चालीसा म्हणा, शनी चालीसा म्हणा किंवा स्वामींचा तारक मंत्र हे आम्ही सतत लावून ठेवतो" म्हणे. 24 तास आमच्याकडे आम्ही झोपलेलो असलो तरी रेकॉर्ड चालू असते. चालू त्यातल्या राहतं. त्यात आम्हाला हं, हं. त्यातच थोडंसं सेफ वाटतं, की जेवढ्या काही काळ आम्ही त्या घरात राहिलोय, तेवढा वेळ आम्हाला त्याचाच आधार वाटायचा. म्हणून त्यांच्याकडे 24 तास ते चालू असायचं. असे खूप अनुभव येतात. हो आणि असं बऱ्याचदा लोकांना पण अनुभव येतात. म्हणजे उदाहरणार्थ हो. त्यांचं जसं टेलिपॅथिक कम्युनिकेशनवर अभ्यास नसेल झाला, हो. पण आपण असं म्हणतो ना, एखाद्या घरी गेल्यावर आपल्याला खूप प्रसन्न वाटतं. तिथे थांबावसं वाटतं. पण एखाद्या घरी आपण जातो तेव्हा हो. असं वाटतं, "यार, इकडून आपण आता कधी निघतोय?" असं आपण एखाद्या व्यक्तीला भेटल्यावर पण आपल्याला तशी फीलिंग येतं. तर म्हणजे हे मला असं वाटतं, हे मनाचे खेळ नाहीयेत. हे नाही. ते ऊर्जेशी आपली कनेक्टिव्हिटी कशी होते किंवा तिथे क्लॅश होतायत का? ते आपल्याला रिफ्लेक्ट होतं. सो ताई असे आपण थरारक अनुभव तर आता ऐकलेच आणि भीतीदायक आमच्यासाठी तर नक्कीच होते. आणि आय एम शुअर तुमच्या गुरूंनी तुम्हाला मार्गदर्शन दिलंय, की तुम्ही कसं स्वतःला सेफगार्ड हो, कराल. हो. आता थोडासा माहोल एकदम असा भीतीदायक झाला तर थोडासा हलका-फुलका करूया. तुमच्याकडे असे काही हलके-फुलके अनुभव आहेत का, की जिथे तुम्हाला खूप असं पॉझिटिव्ह वाटलं किंवा हो. असं वाटलं, की अरे हे काहीच नाहीये. असं असं काही झालंय का तुमच्यासोबत? आता आत्ताच मी सांगते तुला, की जेव्हा आपला सकाळी एक कॉल झाला जस्ट, की आपण इतके वाजता आपली हो. मीटिंग ठेवूया. सो काही वेळेला ना नकळतपणाने सुद्धा कनेक्ट केलं होतं म्हणजे माझ्याकडनं. तर मी तुला सांगते, की तुझ्या घराची जी ऊर्जा आहे ना, अतिशय सकारात्मक आहे. हो, थँक अतिशय यू. सकारात्मक आहे. आय हो. गॉट गूजबम्प्स. हो. येस. आणि म्हणजे मी म्हटलं ना, की अनेक अशी गावांमधली घरं सुद्धा थोडीशी भीतीदायक वाटतात किंवा त्याची एनर्जी नसते चांगली. पण तुमच्या घरात बिलकुल तसं नाहीये. घराची थँक यू. ऊर्जा तुझ्या अतिशय छान आहे. सो नकळतपणाने असं कळतं, बऱ्याच गोष्टी जाणवतात. तसे मी म्हणले ना, गमतीचे अनुभव तर असे खूप आहेत. जसं तू आता म्हणतेस, की वातावरण हलकं-फुलकं करायला तर जसे आता हे काही निगेटिव्ह गोष्टी जाणवतात, तशा पॉझिटिव्ह अनेक गोष्टी जाणवतात. खूप गोष्टी. म्हणजे लोकांना आश्चर्य वाटतं, की त्यांच्याकडे काही जणांकडे मला दिसतं, की खूप पक्षी येतात. एकांकडे मी हं. सांगितलं, की तुमच्याकडे खूप पक्षी येतात आणि तुम्ही अनेक विविध पक्ष्यांशी बोलता, खायला देता. तर म्हणलं, "तुम्हाला कसं काय माहिती हे तर मी काहीच सांगितलेलं नव्हतं." तर इतकं बरोबर. छान वाटलं त्यांना ते ऐकून. म्हणलं, "नाही तुमच्याकडे आणि पक्षी सगळे म्हणलं तुम्हाला खूप ब्लेसिंग्ज पण देतात आणि खूप खुश असतात तुमच्या घरी यायला." वॉव! तर त्या म्हणाल्या, की म्हणे, "आता आमचं घर रिडेव्हलपमेंटला जाणार आहे आणि म्हणे आम्हाला आता तीच काळजी आहे, की आता आम्हाला जे नवीन घर मिळणार त्याला बाल्कनी असणार का? मग आमच्या पक्ष्यांचं कसं होईल?" काय कारण होणार? अनेक वॉव! वर्ष म्हणे आम्ही ते करतोय. कारण त्यांना काहीतरी खायला ठेवतो. त्यांचे धान्य ठेवतो. आम्ही त्यांचे ते पाण्यासाठीचे वेगळे-वेगळे पॉट वगैरे आणून ठेवलेले हो, आहेत. हो. आणि खूप प्रकारचे आमच्याकडे पक्षी येतात म्हणे. त्यांचं काही दुसऱ्या का तिसऱ्या मजल्यावर घर होतं आणि छान बाल्कनी मोठी होती, झाडंही तिथे भरपूर होती. तर त्यांना इतकं दुःख होत होतं, की आता हे सगळं कसं होणार नंतर असं. तो बरोबर. इतके छान-छान काही-काही अनुभव येतात. काही वेळेला घर सांगतं, की हा रंग बदलायला सांग, मला नाही आवडत हा रंग अरे भिंतीचा. वाह! हा रंग हो का? द्यायला सांगा. हा पडद्यांचा हं. रंग नको आहे आणि कुशन्स खूपच व्हाईट कलरमध्ये आहेत, क्रीम कलरमध्ये आहेत. काहीतरी कलरफुल हवंय आम्हाला छान. छान कलरफुल काहीतरी करायला सांगा. सो हे सगळं सुद्धा काही वेळेला वास्तू सांगते छान. खूप गमतीशीर अनुभव येतात.
एकांच्या घरी तर एक आणि ते ॲक्चुअली माझ्या क्लासमध्ये चाललेलं होतं. क्लासमध्ये एकाने सांगितलं होतं, हां. की ज्यांचं घर मी प्रॅक्टिकल म्हणून स्क्रीनवरती दाखवलं होतं, म्हणजे ज्यांचे डिटेल्स दिले होते, तर त्या घराशी कनेक्ट झाल्यावरती त्यांनी सांगितलं, की तुमच्या घरात ना, एक तुमच्या जेंट्स कोणीतरी आहेत वयस्कर आणि ते इतके मोठ्यांदी शिंकतात, की त्यांच्या त्यांच्या शिंकण्याच्या आवाजाने समोरच्याला भीती वाटते, एवढ्या मोठ्यांदी शिंकतात. तर ते खूप हसायला लागले. त्यांना ते इतकं पटलं. ते म्हणले, "माझे वडील खूप मोठ्यांदी शिंकतात." म्हणजे नॉर्मल शिंकण्यापेक्षा त्यांचा खूप मोठाच वेगळा आवाज असतो म्हणे. अक्षरशः असं घर हलल्यासारखं होतं तेव्हा त्यांच्या शिंकण्याने. सो असे खूप मजेशीर अनुभव येतात. लहान मुलांचे अनुभव खूप येतात. आणि बरोबर. एकांकडे तर मला आठवतंय, की त्यांच्या घरामध्ये त्यांना खरं एकच मुलगा बरं का. आणि मी म्हटलं, की मी त्यांना म्हटलं, की "नाही," म्हटलं, "तुम्हाला एक मुलगा आणि एक छोटी मुलगी दिसते." ते म्हणले, "नाही मॅडम, मला एकच मुलगा आहे फक्त एकुलता एक." म्हटलं, "असं नाही होत म्हटलं, "मला दिसतंय." मग बापरे! ती म्हणे, "हो," म्हणे, "तुम्ही म्हणताय." म्हटलं, "मला." मी मग वर्णन केलं. म्हणलं, "मला फ्रॉकमधली मुलगी दिसते. साधारणतः तो मुलगा जर 8 वर्षाचा असेल, तर ती मुलगी एक 5 एक वर्षाची मला अशी दिसतीये." तर ते म्हणले, "हो," म्हणे, "माझा सख्खा भाऊच म्हणे असा थोडासा काही अंतरावर राहतो आणि ती म्हणे आमच्याकडेच असते सारखी." तर म्हणे हां. म्हटलं, "अहो, म्हणून मला ती दिसतीये सारखी. ती तुमची बरोबर. मुलगी नसली अगदी, तरी सुद्धा मला ती दिसतीये ना तिथे घरामध्ये बरोबर. सारखी." आणि झोपाळ्यावर बसली, बाहेर छोटासा एक झुला तिच्यासाठी बांधलेला आहे काय, इथपासून सगळं डिटेल मला दिसत होतं. अ, वाह! अजून एक गमतीशीर गोष्ट म्हणजे की शेवटच्या दिवशी जेव्हा प्रॅक्टिकल असतं क्लासच्या, तेव्हा पण असंच आहे की अ, माझे जे मला असिस्ट करतात, तर त्यांच्या घराचं मी करायला सांगते जनरली बरेचदा. तर त्यांच्या घराची एक पायरी तुटलेली होती. त्यांच्या असे 4 स्टेप्स चढून घर आहे. त्यांच्या घराची पायरी तुटलेली होती. तर सगळ्या स्टुडंट्सनी माझ्या हे सांगितलं होतं, की घरात चढतानाच ना पहिल्या 1-2 पायऱ्यांमधली कुठलीतरी तुटलेली आहे, तुटलेली आहे. म्हणजे मी गमतीने शेवटी त्यांना एकदा सांगितलं, की "जाधव तुमच्या घराच्या पायरीची दुरुस्ती करून घ्या. रिपेअर करा. रिपेअर करा" म्हणलं ती. आणि खरोखर ती त्यांनी रिपेअर केल्यापासून ती आता कोणीही त्याबद्दल सांगत नाही. इतक्या वॉव! गोष्टी लोकांच्या इतकं घरात डिटेलिंग. येस, राइट. इतकं डिटेलमध्ये लाकडी फर्निचर आहे, हे तुटलेलं आहे, ते तुटलेलं आहे, अशी गोष्ट आहे, तशी गोष्ट आहे. खूप गोष्टी समजतात आणि मग लोकांना इतकं आश्चर्य वाटतं त्याचं, की हे तुम्हाला कसं काय कळलं? तुम्हाला हे कसं काय समजतं? तर मी म्हणते, की ही काही कुठली पुन्हा एकदा सांगते सगळ्या प्रेक्षकांना पण, की ही दैवी शक्ती अशी काही नाहीये. हे छान एक सिंपल टेक्निक आहे. जे शिकल्यावर तुम्हाला सुद्धा ते कळायला लागतं किंवा तुम्हालाही ते जाणवायला लागतं. तुम्हालाही त्या गोष्टी समजतात. आणि फक्त एक आहे प्रॅक्टिसचा भाग आहे. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल, तेवढं तुम्हाला डिटेलमध्ये गोष्टी दिसायला लागतात, जाणवायला लागतात. पटापट मेसेजेस यायला लागतात. एवढाच फरक जाणवतो फक्त तुम्हाला. नक्की, नक्की. एक फक्त मी मोमेंट ऑफ पॉज घेते आणि माझ्या घराला सॉरी म्हणते, कारण मी बेंबीच्या देठापासून शिंकते. माझी शिंका खूप जोरात आहे. घरात आहे. त्यामुळे आय डोंट नो वेदर द हाउस इज गेटिंग डिस्टर्ब, बट थँक यू. आय थिंक हे खूप इंटरेस्टिंग आहे, की एवढ्या छोट्या-छोट्या गोष्टी घर सांगतं. घर सांगतंय, की "अरे, माझा कलर बदला" वगैरे, वगैरे. आणि ह्याच्यानी आय थिंक ऑल वी नीड राइट नाऊ इज पॉझिटिव्हिटी, येस. होप. कारण जे चाललं आहे, पाऊस पण पडत नाहीये ताई आता सध्या. त्यानी पण इतकी निराशा आहे शेतकऱ्यांमध्ये आणि इव्हन आपल्याला पण भीतीदायकच तो माहोल आहे तसा बघाल तर. उद्या जर पाणी नसेल तर आपण काय करणार आहोत? हाऊ आर वी गोइंग टू सर्व्हाइव्ह? सो आय थिंक हे किस्से तुम्ही सांगताय किंवा अशा ह्या मदतीने मला वाटतं निसर्गाला पण आपण जर जमलं तर थोडी हेल्प करू शकू. हो, हो. है ना? येस. वाह! जसं हे टू वे कम्युनिकेशन आहे. टू वे कम्युनिकेशन म्हणजे कसं? जसं मी तुला काहीतरी बोलल्यावरती तू पण माझ्याशी बोलतीयेस ना, तसंच आपल्याला फक्त टेलिपॅथीवरून काय फक्त मेसेजेस येत नाहीत. आपण पाठवू सुद्धा शकतो ना समोरच्याला. तसंच वॉव! या युनिव्हर्सकडे आपण मेसेजेस पाठवू शकतो टेलिपॅथीच्या माध्यमातून किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीला आपण पाठवू शकतो किंवा प्राण्यांपर्यंत आपण आपले मेसेजेस पाठवू शकतो. आता अनेक जे पेट पेरेंट्स असतात ते मला सांगतात, की "प्लीज माझ्या डॉगला सांगा ना, माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे." किंवा असं-असं सांगा, हे सांगा, हे करू नको सांगा ते. तर आपण तोही मेसेज त्यांच्यापर्यंत पाठवू शकतो ना टेलिपॅथीमधून. सो हे टेक्निक नक्कीच. शिकल्यावरती तुम्ही दोन्हीही करू शकता. जसं तू आत्ता सांगितलंस, की मलाही आज एक छान नव्याने समजलं, की येस आपण टेलिपॅथीमधून रोज निसर्गाला हा एक छान मेसेज देऊ शकतो, की पाऊस पडण्याची आता गरज आहे किंवा काय. आपण टेलिपॅथीमधून त्याच्याशी छान संवाद साधू शकतो. नक्कीच साधू शकतो. आणि मी हं. नक्की प्रयत्न करीन आणि मी उलटा असा विचार करीन, की
जेव्हा माझी काही अशी ग्रुप सेशन्स असतात, आत्ताच आपला क्लास आहे, तर क्लासच्या वेळेला मी सगळ्यांना मिळून तो मेसेज द्यायला सांगीन किंवा करायला सांगेन, नक्की की द्या, ती नक्की द्या. एनर्जी आणखीन वेगळी असते ना. तुम्ही जेव्हा बल्कमध्ये या गोष्टी करता, तेव्हा हो, ती एनर्जी हो. आणखीन स्ट्राँग असते आणि मोठी असते. त्यामुळे आपण नक्कीच छान प्रयत्न करूया त्याच्यासाठी. खरंच करूया. ग्रेट आणि खरंच गरज पण आहे त्याची. कारण आता पण तुम्ही बघू शकता पावसाचे हो. दिवस आहेत आणि पूर्ण ऊन पडलंय. हो, हो. त्यामुळे लेट्स होप आपण पण मी प्रेक्षकांना पण असंच विनंती करेन, की ताई जसं म्हणतायत, लेट्स ऑल गिव्ह दॅट मेसेज टू द नेचर, की येस. बाबा आता पाऊस पाड. गरज आहे. है ना? लव्हली. आता आपण खूप पॉझिटिव्ह बोलतोय. आता फॉर एक्झाम्पल मी पण एनर्जीवरती बिलीव्ह करते. हं. तुम्ही बिलीव्ह करता, तुम्हाला कळते सुद्धा एनर्जी. पण असे स्केप्टिकल लोकं पण असतात ना, ते म्हणतील, "चल हे काय उगाच तोटाण लावलंय. घर कधी काय बोलतं का?" किंवा यू नो सो हो. अशा लोकांच्या मनाचे मन आपण बदलू नाही शकत, पण आपण एक प्रयत्न करू शकतो. कारण शेवटी एखाद्याला बदलायचं की नाही ते त्याच्या हातात आहे. त्याच्या तर हातात. त्या अशा लोकांसाठी तुम्ही काय मेसेज द्याल ताई? मी असं म्हणते, की माझ्यासाठी तर ते चॅलेंज आहे. कारण मी त्यांना असं म्हणते, की तुम्ही अनुभव घ्या. हं, तुम्ही माझ्याशी संवाद म्हणजे तुमच्या घराशी संवाद साधण्याची एक संधी द्या मला आणि त्यातून जो अनुभव येतोय, त्यावरती आपण नंतर बोलूयात मग, की काय येतंय तुम्हाला? की मग नंतर लोकांना ते थोडंसं पटायला लागतं, जेव्हा अनुभव घेतात, की ही गोष्ट कोणालाच माहिती नाहीये आमच्या घरातल्या 4 व्यक्तींच्या व्यतिरिक्त, मग ही तुम्हाला कशी कळली आहे? हं, हं, हं. ते असं कसं घडलेलं आहे? सो अशा लोकांना मी एकच सांगू इच्छिते, की एका क्लिकवरती टाइप करून ना खूप निगेटिव्ह कमेंट करणारे आहेत या सगळ्यावरती. तर त्यांना मला एकच सांगायचं असतं कायमच, की निगेटिव्ह कमेंट करण्यापेक्षा मी असं म्हणते, की मी एक चॅलेंज म्हणून हे स्वीकारायला तयार आहे. तर हं, तुम्ही हं. त्याचा अनुभव घ्या ना आणि बरोबर. जर तुम्ही त्यातून तुमचं काहीतरी चांगल्या गोष्टी होणार आहेत आज, तर का नाही करून बघायचं किंवा का नाही त्याचा अनुभव घ्यायचा? कारण टेलिपॅथी ही तुम्हाला कुठेही त्रास देणारी नाहीये ना. म्हणजे त्याने तुम्हाला काही चुकीचं घडणार नाहीये. झालंच तर तुमच्या आयुष्यात काहीतरी पॉझिटिव्ह आणि चांगलाच पॉझिटिव्ह. बदल घडणार आहे. हां. हं, की हं. घरात आता छोटीशी गोष्ट बदल करायला सांगितली, तर नक्कीच तुमच्या घरातल्या एनर्जीवरती त्याचा चांगलाच परिणाम होणार आहे. वाईट परिणाम तुमच्यावरती पण आणि तुमच्या त्या एनर्जीवरती, घराच्या एनर्जीवरती पण नक्कीच होणार नाहीये. मग काय करायला हरकत आहे? फक्त मी म्हणते तसं, की हे सोशल मीडियावरती आजकाल निगेटिव्ह कमेंट्स करणं किंवा हे इतकं सोपं झालेलं आहे म्हणून लोकं विचार न करता या गोष्टींचा वरती कमेंट्स करतात. तर मग त्यांना मला फक्त हे सांगावसं वाटतंय, की आणि अनेक लोकांचं असं म्हणणं असतं, की मग काय मग तुम्ही तुम्ही तर खरं पोलिसांना मदत करायला हवी आहे या माध्यमातून, की मग हो. तुम्ही चोर शोधून काढले पाहिजेत. असे सुद्धा अनेक कमेंट्स करतात लोकांना. मग त्यांना मी सांगू इच्छिते, की येस, मी असं नाही. मी त्यातली इतकी पण तज्ञ झालेली नाहीये, की मी त्यापर्यंत पोहोचावं. देवाच्या कृपेने, स्वामींच्या कृपेने कधी अशी संधी आलीच, तर नक्कीच मी सुद्धा असं काम करायला तयार आहे. पण मी त्या त्या गोष्टींसाठी स्वतःला पात्र समजत नाही. पण अनेक लोक त्यातले इतके सुद्धा तज्ञ झालेले आहेत, की जे ऑलरेडी अशा क्षेत्रांमध्ये काम करत आहेत, मदत करत आहेत. म्हणजे हं, अनेक हं. ग्राफोलॉजिस्ट आहेत, जे अशा लोकांचे हँडरायटिंग्स आणि या सगळ्या गोष्टींमधून मदत करतात पोलिसांना म्हणा किंवा जिथे काही एखादा क्राईम घडलेला आहे त्या सीनवरती तिथे काम करण्यासाठी ग्राफोलॉजिस्ट किंवा टेलिपॅथी कम्युनिकेटर्स यांचा ऑलरेडी वापर केला जातो. फक्त याचा कुठेही उल्लेख लोकं करत नाहीत. नाही. त्याबद्दल सांगितलं जात नाहीत. पण अनेक ठिकाणी याचा सर्रास वापर केला जातो. त्यांची मदत घेतली जाते. म्हणून म्हटलं की जे आपल्याला आणि अजूनही टेलिपॅथीवरती भरपूर रिसर्च चालू आहे. हं. अनेक त्यातले जे काही प्रयोग जे केले गेलेले आहेत, त्यातले बऱ्यापैकी प्रयोग हे सक्सेसफुल आहेत. त्यामुळे असं आपण म्हणूच शकत नाही, की ही पूर्णपणाने थोतांड आहे, खोटं आहे किंवा आपल्या मनाचे खेळ आहेत. असं आपण पूर्णपणाने म्हणूच शकत नाही. कारण ह्या बरोबर. सगळ्यावरती भरपूर रिसर्च अजूनही चालू आहे. नक्कीच, नक्कीच. खूप छान. आय थिंक ऑल एंड ऑफ द डे ऑल इज वेल जेव्हा आपण मला असं वाटतं मला पर्सनली असं वाटतं, की जेव्हा आपण स्वतःला बदलू शकतो, हं, बदलू, हं. त्यावेळेसच आपण जग बदलू शकतो. आपण असं नाही येस, म्हणू शकत, तर मी जग बदलायला जाते. इट कॅन नाही. हॅपन ओन्ली विथ यू व्हेन इट स्टार्ट्स फ्रॉम यू. सो खूप निगेटिव्हिटी आहे आजूबाजूला. सो पॉझिटिव्हिटीची आपल्याला गरज आहे. आणि अशा येस. काही माध्यमातून जर आपल्याला मदत मिळत असेल तर व्हाय नॉट? असं मी पण म्हणेन.
ऑलराईट ताई, आत्ता तुमच्याशी बोलताना मला एक गमतीदार मूव्ही आठवला. हं. तो म्हणजे "अगं बाई अरेच्या." अगं बाई! येस, येस. जिथे संजय नार्वेकरांची त्यांचा खूप पंगा झालेला. कारण त्यांना सगळ्या बायकांच्या मनातलं ऐकायला येऊ लागलेलं. हो. हां. आपण मूव्हीमध्ये ते बघितलंय हो, आणि मी हो. आता तुमच्याशी बोलता-बोलता मला असं जाणवतंय, की तुम्ही मनात काय चाललंय ते ओळखता फक्त हँडरायटिंगवरून किंवा तुम्ही माझ्या घराशी कनेक्ट झालात. यू नो सो असं जर प्रत्येकाला शक्य झालं, हं. प्रत्येकाला हे समजायला लागलं किंवा त्यांना दुसऱ्यांच्या मनातलं ऐकू यायला लागलं, तर तुम्हाला काय वाटतंय, की जग जास्त प्रामाणिक होईल, की धोकादायक होईल? अ, नाही त्याच्यामध्ये ना 2 प्रकार आहेत. आता मी त्याच्यासाठी मुद्दामून सांगते, की एक स्पॉन्टेनियस टेलिपॅथी असते आणि एक हं. इंटेन्शन ठेवून तुम्ही टेलिपॅथीच्या माध्यमातून संवाद साधू शकता. आता स्पॉन्टेनियस जे प्रकार असतो ना, तो मी थोडासा इथे एक्सप्लेन करते. मग तुम्हाला या शुअर. सगळ्यातला फरक जाणवेल, की जो नकळतपणाने आपण कनेक्ट होऊन तो मेसेज नकळतपणाने जातो. म्हणजे जसं आपल्याला खूपदा सगळ्यांना अनुभवलं, की एखाद्या व्यक्तीची आपण मनात आठवण काढलेली असते आणि आपल्याला काही हो, काळाने व्यक्तीचा फोन येणं किंवा हो. प्रत्यक्ष ती व्यक्ती येणं, सरप्राईज आपल्याला मिळणं असं. तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, हे खूप काय म्हणूयात ना, स्पॉन्टेनियस असं त्याला टेलिपॅथी समजलं जातं, की नकळतपणाने त्या टेलिपॅथीच्या माध्यमातून देवाण केली जाते. पण इंटेन्शन जेव्हा तुम्ही सेट करता किंवा ठरवून जेव्हा तुम्ही टेलिपॅथीमधून एखादा मेसेज पाठवता किंवा रिसीव्ह करता ना, त्यावेळेलाच त्या मेसेजेसची देवाण-घेवाण होते. हां, हा एक छोटासा ओके. फरक आहे त्याच्यामधला. ओके. आणि हं. जेव्हा आपण म्हणतो ना, म्हणजे नकळतपणाने हा जो मेसेज केलाय, मग त्याच्यामध्ये एकमेकांची आठवण काढणे किंवा दोघांना एका वेळेलाच एकसारखी गोष्ट करावीशी वाटणे. अ, असं आता माझ्या घरात खूपदा होतं, की काहीतरी मिस्टरांना आणि मला एकाच विषयावर बोलायचं असतं, एकच काहीतरी सांगायचं असतं. सो हे टेलिपॅथीमधून कदाचित खूप स्पॉन्टेनियस असं ती देवाण झालेली असते म्हणून आम्ही एकाच ह्याच्यावर येऊन बोलतो. पण जेव्हा आपण ठरवून एखादा मेसेज पाठवतो ना, तर आपल्यामध्ये ती पण क्षमता आहे, की आपलं सबकॉन्शियस माइंड आणि आपलं कॉन्शियस माइंड तर आपल्या या सगळ्या गोष्टींची खूप दखल घेत असतं, की कुठल्या हो. गोष्टी आणि कुठल्या मेसेजची देवाण करायची आणि कुठल्याची नाही. हां. हं, हं. सो परत एकदा जरी टेलिपॅथी मध्ये असं असं नक्कीच नाही तर खरंच खूप गडबड झाली असती, की सगळ्यांना सगळ्यांच्या मनातलं कळतंय. तर असं नाही होत त्याच्यामध्ये पण, कारण त्याला हे 2 प्रकार आहेत. सो हो. कुठल्या माध्यमातून मेसेज सेंड करायचा आहे, रिसीव्ह करायचा आहे, हे आपल्या सबकॉन्शियस माइंडला चांगलं माहिती असतं. त्यामुळे त्याच्यामध्ये गोंधळ होत नाही आणि गडबड होत नाही. थँक गॉड फॉर दॅट. नाहीतर आपल्या सगळ्यांची संजय हो, हो. दादांसारखी पंचायत नार्वेकरसारखी उडाली स्थिती असती. झाली असती. हो. येस. हो. लव्हली. आय थिंक ताई आपण आता आपल्या शेवटच्या टप्प्याकडे येतो आहे. हो. 2च प्रश्न मी एकत्रच विचारते. एक म्हणजे तुम्ही आता ह्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताय. खूप इंटरेस्टिंग आहे हां. मला खूप आवडलं हे तुम्ही जे करताय ते. अँड आय एम शुअर तुम्ही पण हे खूप एन्जॉय करताय डे इन डे आउट करताना. अ, आणि का तुमच्या ह्या एक प्रकारची सेवा आहे ही माझ्या मते. कारण यू आर हेल्पिंग पीपल टू कम आउट ऑफ ट्रबल सो खूप छान आहे हे सगळं. हे सगळं करत असताना तुम्ही वस्तूंशी पण तुम्ही कनेक्ट करता आहात. हो, पण ॲट द सेम टाईम तुम्ही खूप मानवी मनांना कनेक्ट होता आहात. हो. बरोबर? तर हे सगळं करत असताना तुमच्यासाठी तुम्हाला काय वाटतं, की सर्वात आश्चर्यकारक तुम्हाला असं काय कळलंय मानवाच्या मनाबद्दल आय वुल्ड से? काय वाटतं तुम्हाला? मानवाच्या मनाबद्दल. येस. सगळ्यात जास्ती कंट्रोल ठेवण्याची एक कपॅसिटी जी आहे ना, ती फक्त आणि फक्त मानवाकडे आहे. म्हणजे बरं. आपण आपलं मन आपल्याला हवं तसं अ, मोल्ड करू शकतो म्हणा किंवा आपल्याला हव्या त्या गोष्टी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह घडवणं, या सगळ्याची ताकद जी म्हणतो ना, ती फक्त मानवी मनाकडे, बाकी कुठल्याच वाह! मनाकडे नाहीये. हं, ती एक वेगळी हे माझ्या लक्षात आलंय. कारण आपण आता मॅनिफेस्ट करणं म्हणा किंवा अनेक खूप तंत्र आहेत या सगळ्यामध्ये आणि हं. येस, सगळी काम करतात आपल्याकडे.
म्हणजे ऑकल्टमधल्या तर अनेक अशा गोष्टी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेत. शिवाय मी म्हणत असते, की रेकी आहे, प्राणिक हिलिंग आहे, हीलिंगचे अनेक प्रकार आहेत, टेलिपॅथी आहे, त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आकाशिक आहे, पी-एल-आर आहे, खूप सारे प्रकार. तर या सगळ्यामध्येच मी म्हटलं तसं, की मानवी मन जे आहे ना, त्याच्याकडे जेवढी त्याची जी कपॅसिटी किंवा त्याची जी क्षमता आहे ना, त्याच्याप्रमाणे तो त्याचं मन हवं तसं घडवू शकतो. हवं बरं. तसं तो मोल्ड होऊ शकतो. म्हणजे अगदी आपण म्हणतो, की एक मॅनिफेस्ट करण्याची जी साधी एक पॉवर जर म्हटलं माणसाने ठरवली, तर नसलेल्या शून्य असणारा माणूस सुद्धा उद्या करोडपतीपर्यंत मजल गाठू शकतो किंवा होऊ शकतो. ही इतकी सगळी ताकद हे सगळी कोणामध्ये आहे तर फक्त मानवी मनामध्ये आहे. हे माझ्या लक्षात आलेलं आहे, की त्याला हवं तसं फक्त मानवी मनच होऊ शकतं. दुसरी कुठलीच नाही होऊ शकत एनर्जी. वाह! छान आणि किती छान आहे, की कंट्रोल आपण जर कंट्रोल रॅदर कंट्रोल हा थोडा कधी-कधी निगेटिव्ह वेमध्ये पण घेतला जाईल. पण जसं तुम्ही म्हणालात, की जर आपण ठरवलं तर काहीच अशक्य नाही. येस. तर ह्याची नेहमी मला असं वाटतं प्रेक्षकांनी दखल घ्यावी. आपण खूप छान-छान अनुभव ताईंचे ऐकलेत. तुम्ही बघितलत मी प्रॅक्टिकली ताईंना ऑन द स्पॉट एक माझी हँडरायटिंग दाखवली आणि ताईंनी ती एनालिसिस करून त्याचं मला माझं व्यक्तिमत्व सांगितलं आणि जे अगदी तंतोतंत बरोबर होतं. मला असं वाटतं आपण आज ताईंना आता शेवटचा प्रश्न विचारू आणि ह्या एपिसोडची सांगता करू. ताई एक मेसेज तुम्ही सगळ्यांना काय देऊ इच्छिता? ओके. सगळ्यांना मेसेज असा जर म्हटलं तर सध्या आता खरं सांगू का, समाजात जे काही चाललेलं आहे ना सगळं एक म्हणजे आता अगदी रिसेंट असलेलं एक अग्रवाल प्रकरण चालू आहे. नसरापूर प्रकरण जे आहे. तर या सगळ्यामध्ये मला फक्त एकच म्हणावसं वाटतं ना, की आपल्यामध्ये जी माणुसकी आहे ना, त्याची प्रत्येकाने तुम्ही जाणीव ठेवा, दक्षता घ्या त्याबद्दल, की एक अगदी म्हणजे म्हणून म्हणतो ना, की माणूस म्हणून प्रत्येकाला ट्रीट करा. स्वतःतली माणुसकी, समोरच्या मधली माणुसकी याची थोडीशी फक्त जाणीव ठेवा बास. बाकी काहीच माझं म्हणणं नाहीये, की बाकी अनेक गोष्टी तुमच्या चढ-उतार आयुष्यामधले हे सगळे चालू असतात. पण ह्या ज्या घटना सध्या समाजामध्ये घडत आहेत ना, या कुठेच मानवतेला किंवा माणुसकीला धरून नाहीच आहेत. म्हणजे हं, ही माणसं म्हणायची की नाही अशा अ, अ, नोटवर आपण येतो, की अरे असं कसं? माणसाकडून असं कृत्य होऊच शकत नाही किंवा त्याची मानसिकता अशी काय झाली, की त्याला हे कृत्य करावंसं वाटलं किंवा त्याच्या हातून ते घडलेलं आहे. तर आपण म्हणतो, की हा माणूस म्हणवायचाच नाही. माणूस म्हणूच नाहीये त्याला. आपण त्याला राक्षसच म्हणलं पाहिजे. हे असं आपोआप आपल्या तोंडून येतं ना, त्यामुळे मला असं म्हणायचं, की आपल्याकडे खरंच माणसाला जे परमेश्वराने घडवलेलं आहे ना, ते सगळ्यांपेक्षा वेगळं घडवलंय. म्हणजे त्यांनी मनुष्य जो घडवलेला आहे तो त्याचा एक म्हणतो ना, की सर्वात उत्तम एक त्याच्याकडनं घडलेली एक गोष्ट जी असते, ते म्हणजे मानव आहे, मानव निर्मिती आहे. तर आपण सगळ्यांनी त्याच्यासाठी युनिव्हर्सला म्हणा, त्या जी काय जे दैवी शक्ती म्हणू आपण त्याला, युनिव्हर्स म्हणूयात काही. तर त्याला आपण कायम न्याय दिला पाहिजे, त्याचे आभार मानले पाहिजेत खरं तर आणि जे आपण नाही करत. मी असं म्हणते, की तुम्ही ग्रेट काही करू शकला नाही, अगदी रोज थँक्स नाही म्हणू शकला, तरी ॲट अशी कृत्य करू नये. एवढं मला समाजाला खरंच सांगावसं वाटतं, की माणसाने खरंच माणसाशी माणसासारखं वागूया. हो, आणि त्यातून खूप गोष्टी समाजामध्ये चांगल्या घडणार आहेत आणि ऑटोमॅटिकली आपल्या स्वतःमध्येही खूप चांगल्या गोष्टी घडताना आपल्याला जाणवायला लागतील. म्हणजे आपण म्हणतो ना, की ही एक ना चेन असते. बघ, मदत करण्याची सुद्धा. जसा तो युनिव्हर्सचा पण एक रूल आहे, की जे आपण देतो तेच आपल्याकडे येतं परत. आपण जसं आपण हं, म्हणतो, की जे आपण पेरतो तेच उगवतं. तर हो, हा निसर्गाचा किती साधा सोपा नियम आहे. तसंच आहे, की आपण आपलं चांगलं कर्म, चांगल्या गोष्टी, चांगली एखादी वर्तणूक, कोणाला मदत करणं, हे आपण करत राहिलं तर आपल्याला ह्याच गोष्टी सगळ्या रिटर्नमध्ये मिळणार परत आहेत. मिळतील. तर मी नक्कीच. म्हणलं तसं, की अगदी काहीही नाही करू शकला, तरी वाईट कृत्य करू नका. थोडंसं माणुसकीला सांभाळून वागा, एवढंच मला सगळ्यांना सांगणं आहे, बाकी काही नाही. खूप छान मेसेज आहे आणि मी कालच एक या विषयावरती ऐकलं. ते हो. म्हणजे निसर्ग ज्याच्याकडे आहे हं. त्याला भरभरून देतो. हो. हा मेसेज होता थोडक्यात. मग त्यांनी एक उदाहरण दिलं, की
जेव्हा आपण एखाद्या वेळेस आपल्याला रेस्टॉरंटमध्ये जायचं असतं, तर हं. आपण काय करतो, त्या रेस्टॉरंटचे रिव्ह्यूज बघतो आणि ज्याला बरं. मॅक्सिमम रिव्ह्यू आहेत तिथेच अशाच आपण जातो किंवा किंवा जिथे गर्दी असते तिथे आपण जातो. म्हणून त्यांनी असं म्हटलंय, की तुम्ही जसं तुम्ही म्हणालात, जे तुम्ही पेराल तेच उगवणार आहे. हो. सो बेसिकली जेव्हा तुम्ही आनंद मागाल निसर्गाकडे किंवा आनंद द्याल निसर्गाला हं, हं. किंवा आजूबाजूला, तोच तुमच्याकडे रिटर्न मे बी काय म्हणतात मल्टिफोल्ड होऊन येणार आहे. येणार आहे. सो खूप छान मेसेज ताई. थँक यू सो मच. आणि मी श्रोत्यांना असं सांगेन, की सायली ताईंना रीच करायचा डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करू आणि तुम्हाला जर तुमच्या पेटशी किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीशी किंवा तुमच्या घराशी कनेक्ट व्हायचं असेल किंवा तुमचं हस्ताक्षर समजून घ्यायचं असेल, तर तुम्हाला माहिती आहे आता कोणाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. सो थँक यू सो मच सायली ताई. तुम्ही आमचं निमंत्रण एक्सेप्ट केलत आणि तुमचं एक्सपिरियन्सेस आणि तुमचं नॉलेज आमच्यासोबत शेअर केलं. थँक यू सो मच.